हॅलो एव्हरीवन, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमध्ये आता आपण जो आपला टेस्ट नंबर 5 आहे त्याचं इंग्लिशचं एक्सप्लेनेशन बघूया. पहिल्यांदा तर जे एक्सप्लेनेशन असणार आहे हे आपल्याला जास्तीत जास्त अप्रोच ओरिएंटेड करायचं आहे. उत्तरं काय आहेत ते तर आपण समजून घेणारच आहेत. त्यापेक्षा आपण उत्तर गेस कसं करायचं आणि काही पार्ट स्किप करून ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून पेपर जास्तीत जास्त लवकर कसं सोडवायचं त्यावरती आपण फोकस करणार आहे. स्टार्ट करतोय आपण. पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडम इन द फॉलोइंग सेंटेन्स. द न्यू इलेक्ट्रिशियन इज अ ग्रीन हॉर्स बट ही विल लर्न फास्ट. आता इथे क्लिअरली दिलेला आहे की बट शब्द आहे. आपल्याला माहिती आहे कंजंक्शनमध्ये बट शब्द जेव्हा आपण वापरतो त्यावेळी तो कॉन्ट्रास्ट निर्माण करतो आणि हा जो कॉन्ट्रास्ट दाखवतो याचा अर्थ आता इथे बघा, बट ही विल लर्न फास्ट म्हणजे अजून त्याला काही माहिती नाही आहे. इथे क्लिअरली दिलेला आहे, त्यावरून आपण आन्सर गेस करू शकतो. एफिशियंट म्हणजे जो काम करण्यामध्ये व्यवस्थित तेवढे एफर्ट्स देतो तो. प्रोफिशियंट हा प्रोफेशनल असतो, प्रोफेशनल दिलेला आहे. आणि इनएक्सपिरियन्स्ड म्हणजे अनुभव नसलेला, अनुभव नसणारा म्हणजे इनएफिशियंट. आणि इथे क्लिअरली दिसत आहे की तो आता शिकेल म्हणजे अजूनही त्याच्याकडे अनुभव नाही. सो 51चं उत्तर 4 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड फॉर वन वर्ड सबस्टिट्यूशन. द स्टडी ऑफ अर्थक्वेक. एखाद्या शब्दामध्ये जर स्टडी असा शब्द आलेला असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे लॉजी हा एक रूट वर्ड आहे. आणि जर आपल्याला एखाद्या प्रोसेससाठी म्हणजे प्रोसेस ऑफ रायटिंग किंवा मग ड्रॉइंग, प्रोसेस ऑफ रायटिंग, ड्रॉइंग, मॅपिंग या पद्धतीने एखाद्या प्रोसेसबद्दल भाष्य केलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण ग्राफी, जे आता इथे ग्राफीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की लेखी स्वरूपात आपल्याकडे कुठली गोष्ट असणार आहे. ठीक आहे. सो ग्राफी हा शब्द आपण काहीतरी पेन पेपरचा यूज करून त्या फॉर्मॅटमध्ये आपण करणार असेल तर तिथे ग्राफ हा शब्द एंडिंगला येतो रूट वर्ड म्हणून. आणि इथे हा जो रूट वर्ड आलेला आहे स्टडीसाठी तो लॉजी आहे. म्हणजे लॉजी असणारे जे दोन ऑप्शन आहेत ते आपण ठेवायचे. सो इथे एकतर सिस्मॉलॉजी आणि जिओलॉजी आहे. जिओलॉजी म्हणजे काय, अर्थ सरफेसचा अभ्यास करणं. सो अर्थच्या इंटेरियरमध्ये आपल्याला जे काही रॉक्स आहेत त्यांचा जो अभ्यास असतो त्याला जिओलॉजी म्हटलं जातं. आणि सिस्मॉलॉजी, आता दोनच ऑप्शन्स राहतात. जॉग्रफीवरून जिओ हा तुम्ही काढू शकत होता रेफरन्स. माहिती नसलेला शब्द असं अगदीच कन्सिडर केलं. जॉग्रफीमध्ये ॲक्च्युली सिस्मॉलॉजी ही टर्म येते. सिस्मोग्राफ आपण केलेले असतात, पी वेव्ज, एस वेव्ज याबद्दल आपण अभ्यास करतो. तिथे हा शब्द डेफिनेटली आपण वाचलेलाच आहे. पण जर काहीच माहिती नसेल तरीही तुम्ही उत्तर कसं काढू शकता, तर तुम्हाला स्टडीसाठी लॉजी शब्द वापरायचा होता. जॉग्रफीवरून जिओ म्हणजे जमिनीशी संबंधित, आपण जे भूगोल म्हणजे पृथ्वीचा अभ्यास असं म्हणतो त्यावेळेस ते तुम्हाला लक्षात आलं असतं. ठीक आहे. रूट वर्ड्सवरून वन वर्ड सबस्टिट्यूशन्स गेस करता येतात. याच्यासाठी करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर 4. आणि आता जर एखादा आलेख काढलेला असेल तर त्याला सिस्मोग्राफ असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि हा शब्द आता सिस्मिक मॅप, आत्ता रिसेंटली इंडियाने नवीन सिस्मिक मॅप लॉन्च केलेला आहे इंडियन गव्हर्नमेंटने, त्याच्यामुळे हा शब्द माहिती असणं हे कंपल्सरी आहेच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53 बघूयात. इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. ही आस्क्ड मी दॅट व्हाय. आता ज्यावेळेस आपण क्लॉज बनवतो रिलेटिव्ह क्लॉजमध्ये एकतर दॅट वापरायचं नाहीतर व्हाय वापरायचं. दोन्हीही शब्द एका वाक्यात येत नाहीत, त्यामुळे ए करेक्ट नाही. आणि आपल्याला इनकरेक्ट ओळखायला शिकवलंय तर या तिन्हीपैकी एक असू शकतं. ठीक आहे. पुढे बघूयात. द कार डॅश्ड आयदर अगेन्स्ट अ गोट ऑर अ डॉंकी. म्हणजे एकतर गोटला धडकली किंवा डॉंकीला धडकली कार असं आपल्याला म्हणायचे. मग आयदर ऑरचा नियम काय सांगतो, आयदर आणि ऑर हे जे आपण कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स वापरत असतो इथे आपल्याला दोन्हीकडे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत ते सेम आले पाहिजेत. ठीक आहे. आता इथे अगेन्स्ट हे ॲक्च्युली प्रिपोजिशन होणार आहे. आपल्याला काय म्हणायचे, गोट किंवा डॉंकी. मग इथे हे जे दोन नाऊन दिलेले आहेत त्यांच्या आधी आपल्याला आयदर ऑर हा शब्द वापरावा लागेल. सो आयदर अ गोट ऑर अ डॉंकी हे करेक्शन असेल. सो बी सुद्धा करेक्ट नाही. ठीक आहे. मग आता दोन ऑप्शन्स आपल्याला फक्त राहतात. हा ऑप्शन एलिमिनेट झाला. नेक्स्ट आहे, ही बोथ वन अ लॉटरी अँड अ स्कॉलरशिप. आता जो नियम आयदर ऑरचा आहे तसाच सेम नियम हा बोथ अँडसाठी सुद्धा असतो. बोथ अँड कंजंक्शन सुद्धा वापरताना शक्यतो कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस त्यांचा पार्ट्स ऑफ स्पीच हा सेम असायला पाहिजे, म्हणजे त्याला त्यांनी क्वालिफाय केलेलं असलं पाहिजे. इथे आता बघितलं तर त्याने काहीतरी जिंकलेलं आहे. आता जर त्यांनी ही बोथ वन असं म्हटलं तर पुढे
अँड नंतर सुद्धा व्हर्बच यायला पाहिजे होतं, पण आपल्याला सांगायचं आहे की त्याने जिंकलं, त्याने लॉटरीसुद्धा जिंकली आणि स्कॉलरशिपसुद्धा जिंकली. जिंकण्याची कृती एकदाच झालेली आहे, पण दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत आपल्याकडे. तर इथे हे दोन्ही पार्ट्स ऑफ स्पीच नाऊन जे आहेत ते आपल्याला बोथ आणि अँड सोबत वापरायचे आहेत. करेक्ट सेंटेन्स असा असेल, ही वन बोथ अ लॉटरी अँड अ स्कॉलरशिप. ओके, या पद्धतीने हे करेक्शन करायला पाहिजे. नेक्स्ट आहे टेक केअर लेस्ट यू शुड फॉल. आता इथे टेक केअर, लेस्ट हा शब्द जो आहे, लेस्टचा अर्थ काय असतो? नाहीतर. नाहीतर हा शब्द ऑलरेडी निगेटिव्ह आहे, त्यामुळे लेस्टचे दोन नियम लक्षात ठेवा. लेस्टच्या पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला कंपल्सरी एक नियम पहिला असं सांगतो की शुड वापरायचा आहे, आणि दुसरा म्हणजे नॉट वापरायचं नाही, किंवा कुठलाही निगेटिव्ह अर्थाचा शब्द लेस्टच्या सेंटेन्समध्ये नाही आला पाहिजे. ठीक आहे, सो हे सेंटेन्स करेक्ट दिलेलं आहे. टेक केअर लेस्ट यू शुड फॉल. शुड आलं, निगेटिव्ह पण नाही आहे, म्हणजे हे सेंटेन्स करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं ABC हे इनकरेक्ट आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपण करेक्ट आन्सर लिहूयात. क्वेश्चन नंबर 54 बघूयात आता. मॅच द पेअर्स आहेत, आपल्याला सिनॉनिम्स विचारलेले आहेत. रिटेलिएट. आता रिटेलिएशन हा शब्द तुम्ही ऐकलेला असणार आहे, जिथे आंदोलनं करतात, मोर्चे काढले जातात. द लोअर स्ट्रेटा ऑर द पीपल लेबरर रिटेलिएटेड, म्हणजे काय तर त्यांनी बंड पुकारलं, या अर्थाने रिटेलिएट हा जो शब्द असतो हा एखादी गोष्ट जी आहे त्याला प्रतिसाद म्हणून, रिॲक्शन म्हणून आपण विरोधात कृती केलेली असते त्याला म्हणायचं. अवॉर्डचा अर्थ असतो की एखादी गोष्ट थोपवून धरणे, थांबवणे. ठीक आहे, व्हर्टिकल म्हणजे अपराईट, आणि इमिनंट. आता इथे एमिनंट आणि इमिनंट काय फरक आहे बघा. हे दोन्ही सुद्धा आपल्याला होमोनिममध्ये विचारतात, आणि हा PYQ आलेला आहे. सो एमिनंटचा अर्थ काय असतो? एखादा विद्वान या अर्थाने. ठीक आहे, हुशार. आणि एमिनंट म्हणजे पुढे होणार आहे. ठीक आहे, प्रिसिडिंग आपण म्हणू शकतो त्याला. एखादी गोष्ट पुढे होणार असेल, येऊ घातलेली, होणारच आहे, या अर्थाने आपण इमिनंट हा शब्द वापरतो. ठीक आहे, आता इथे ना तुम्हाला एक आयडिया सांगते हे दोन होमोनिम लक्षात ठेवण्यासाठी. इमिनंट एक्सपर्ट, ठीक आहे, आणि इमिनंट इन फ्युचर. सो आय फॉर इन फ्युचर, ई फॉर एक्सपर्ट. या पद्धतीने तुम्ही हा होमोनिम लक्षात ठेवू शकता. जरी आपल्याला आत्ता हे पेपरमध्ये, या आत्ताच्या टेस्ट सिरीजमध्ये हे नाही आहे, पण मी तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगितली आहे. तिथे जिथे तुम्ही हे पेपर सोडवलेला आहे, जी तुमची क्वेश्चन पेपर आहे, तिथे जे नोट्स तुम्ही बनवताय त्यात प्लीज ही गोष्ट इन्क्लूड करा. ठीक आहे, सो आता आपल्याला अर्थ कळलेले आहेत. आपण ऑप्शन शोधूयात. रिटेलिएट म्हणजे रिॲक्ट. A2 पाहिजे आपल्याला. A2 सांगणारा एकच ऑप्शन आहे, आपलं आन्सर मिळालं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द सफिक्सेस कन्वर्ट नाउन्स इनटू ॲडजेक्टिव्स. नाउन जे आहेत ते आपल्याला ॲडजेक्टिव्ह बनवण्यासाठी खालीलपैकी कोणते जे आपले सफिक्स आहेत ते वापरले जाऊ शकतात ते सांगितलेलं आहे. सो फुल हा शब्द बरोबर आहे. आता होप हा शब्द समजा आपण नाउन, ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणून कन्सिडर केला, तर आपण एखाद्याला तो खूप आशावादी आहे म्हणताना आपण होपफुल म्हणतो, बरोबर. सेम हाच शब्द आपण होपलेस सुद्धा करू शकतो, बरोबर. त्यानंतर आता इश असेल तर आपण काय म्हणतो, चाइल्डिश हा शब्द आहे, बरोबर. आता ॲक्च्युली चाइल्ड लाईक असं असतं, आपण ते चाइल्डिश म्हणतो. सो इश शब्द वापरून सुद्धा आपण नाउन टू ॲडजेक्टिव्ह करू शकतो. एस्क हा जो शब्द आहे, आता फॉर एक्झाम्पल स्टॅच्यू असेल, स्टॅच्यू सारखे दिसणारे भव्य, असं आपल्याला ज्यावेळेस सांगायचं, सिमिलॅरिटी दाखवायची आहे, त्यावेळेस आपण सिमिलॅरिटी दाखवत असताना हा एस्क शब्द जो आहे हा एंडिंगला सफिक्स वापरतो. स्टॅच्यू हे जर नाऊन असेल, कॉमन नाऊन म्हणून वापरलेलं, तर त्याच्या पुढे जेव्हा आपण स्टॅच्यूज असं म्हणतो त्यावेळेस मूर्तीसारखा भव्य किंवा एखाद्या खूप मोठ्या मूर्तीसारखा असं आपण म्हणतो. पिक्चर हा शब्द सुद्धा आहे, त्याला पण आपण पिक्चर्स म्हणू शकतो. पिक्चरच्या पुढे आपण ESQUE असं जोडून पिक्चर्स हा सुद्धा एक ॲडजेक्टिव्ह होतो. प्लीज नोट डाऊन, हे पिक्चर्स किंवा स्टॅच्यूज जे आहे त्याच्यासारखं लाईक शब्द न वापरता एंडिंगला ESQUE हे जोडून मग आपण त्याचं ॲडजेक्टिव्ह बनवलेलं आहे. ठीक आहे, सो हे चारही शब्द जे आहेत हे आपल्याला नाऊन ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट केलेले दिसतात, त्यामुळे ऑप्शन 4 हे आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सिनॉनिम फ्रॉम द एक्सप्रेशन. रिलेटिंग टू इयर ऑर हिअरिंग. आता आपल्याला ना ऑडियन्स हा शब्द माहिती आहे,
त्यानंतर ऑडिबल, आपण म्हणतो ना एम आय ऑडिबल, माझा आवाज येतोय का, या पद्धतीने. सो एखादी गोष्ट आवाजाशी ऐकण्याशी संबंधित असेल, ऑडिओ व्हिडिओ, ऑडिओमध्ये आपण नुसतं ऐकतो, व्हिडिओमध्ये पाहतो सुद्धा. सो ऑडिओ हा शब्द आपल्याला माहितीचा आहे, त्यामुळे तुम्ही ऑरिक्युलर हा जो शब्द आहे बघा इथे AU, हा याच्यावरून समजू शकता की तुम्हाला हा शब्द रिलेटिंग टू इयर किंवा हिअरिंग आहे. ठीक आहे. आता हे जे ऑरिकल आहे याचा अर्थ काय, तर कानाशी संबंधित एखादी गोष्ट. यातला हा जो व्हेंट्रिक्युलर शब्द आहे, आपले जे चेंबर्स आहेत हार्टमध्ये किंवा ब्रेनमध्ये, जे आपण लोब्स क्रिएट केलेले असतात ब्रेनमध्ये वगैरे, तर त्यांचे जे शब्द आहेत त्यांना आपण व्हेंट्रिकल कंपार्टमेंटसाठी व्हेंट्रिक्युलर हा शब्द वापरलेला असतो. त्यानंतर ॲव्हेंक्युलर हा एक शब्द आहे. स्पेलिंग प्लीज लक्षात घ्या, इथे AVU आहे, ॲव्हेंक्युलर. ठीक आहे. आता ॲव्हेंक्युलरचा अर्थ काय असतो, आपल्या पुतणीशी किंवा भाचीशी खूप प्रेमाने वागणारा, आदराने वागणारा किंवा खूप लाड करणारा एखादा काका किंवा मामा, त्याला आपण ॲव्हेंक्युलर रिलेशन असं म्हणतो. म्हणजे आता मानलेले काका, मानलेला मामा या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल, ते माझे सख्खे नाही आहेत पण ते माझ्याशी असे वागतात जसं काही ते माझा खरेच काका आहे, जर मामा आहे, असं प्रेमळ पद्धतीने वागणारा जो माणूस असतो त्याला ॲव्हेंक्युलर म्हणतात, किंवा त्या पद्धतीचे रिलेशन असतात. ठीक आहे. या पद्धतीने हे तुम्हाला समजलं तर फक्त आपल्याला इयर किंवा हिअरिंगशी संबंधित D हे एकच सापडतं. सो ऑप्शन 4 हे आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. दिसताना हे खूप असं काहीतरी मोठं वाटतं, मग आता पेपर पॅटर्न बदलला वगैरे असं काही नाही आहे. तुम्हाला रिझनिंगमध्ये या गोष्टीची सवय आहे, बरोबर. आता हा मेन्सचा आहे, म्हणजे तुम्ही प्रिलिम्स लेवलला जी काही आपली एक रिझनिंगची बेसिक गोष्ट असते ती केलेली असते. त्यामुळे इथे तुम्हाला दिलेलं आहे एक्सप्लेनेशन कशाला इथे काय म्हटलंय. म्हणजे मी आता इथे CSAOD हा शब्द न वापरता, हा जो काही लिहिलेला आहे SPOCA हे न लिहिता, मी ॲडव्हर्ब म्हणजे स्टार, ठीक आहे, किंवा मग हायफन म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, असं काहीतरी जर मी लिहिलं असतं तरीही तुम्हाला हे काढता आलं असतं ना. कशाला काय म्हणतात हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. असं काहीतरी विचारलं म्हणजे पेपर पॅटर्न बदलला वगैरे असं प्लीज समजू नका. हे जे असे काहीतरी वाढवून चढवून सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, त्यांच्यापासून लांब राहा. ओके. आपल्याला काय सांगितलेलं आहे, इथे तुम्हाला काहीतरी दिलेले आहेत, त्यांचे पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचे आहेत. त्यांचं फंक्शन ओळखणं म्हणजेच काय, त्यांचं पार्ट ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचं आहे. आता इथे CS म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असणार आहे, A म्हणजे ॲडव्हर्ब असणार आहे, OD म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे, CO म्हणजे ऑब्जेक्टचा कॉम्प्लिमेंट असणार आहे, आणि OI म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे गोपाल लुक्स सॅड. आता इथे गोपाल बद्दल माहिती दिलेली आहे लुक या शब्दामध्ये. लुक हा या ठिकाणी लिंकिंग वर्ब आहे, आणि लिंकिंग वर्ब मध्ये कसं असतं, हा जो पुढे सांगणारा जो शब्द असतो, आता गोपाल लुक्स सॅड, इथे गोपालचं रिलेशन त्या सॅड शब्दासोबत दाखवण्यासाठी लुक शब्द आपण वापरलेला आहे. त्यामुळे हा जो सॅड शब्द आहे हा मला गोपालबद्दलच म्हणजे सब्जेक्टबद्दलच अधिक माहिती देत आहे, म्हणून हा माझ्यासाठी सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे. सो आपण फर्स्ट ACS म्हणणारे जे दोन ऑप्शन आहेत ते ठेवूयात. ठीक आहे. आणि बाकीचे आपण दोन्ही ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. नेक्स्ट आहे द पीपल इलेक्टेड हिम मेयर. आता लोकांनी त्याला निवडलेलं आहे, बरोबर. मग त्या ऑब्जेक्टचंच पुढे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे बघा. दोन्हीकडे सुद्धा CO सेम आहे. त्यामुळे तुम्ही जर सेकंड ऑप्शन वाचला नाही, म्हणजे हे B सेंटेन्स वाचलं नाही पेपरमध्ये, तरीही चालणार आहे. ओके. पहिलं कळलं ना तुम्हाला, दोन्हीकडे दोन्ही गोष्टी सेम आहेत. प्लस ॲडिशनल बघा, इथे दोन्हीकडे लिहिलंय की हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहेत, त्यामुळे हे दोन्ही सेंटेन्सेस, सेंटेन्स B सेंटेन्स C वाचलं नाही तरीही फक्त डायरेक्ट D वरून तुम्हाला कळणार आहे की आपलं उत्तर काय. ठीक आहे. पण आता एक्सप्लेनेशनमध्ये माझी जबाबदारी आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं, त्यामुळे मी थोडक्यात सांगते. इथे बघा, द पीपल इलेक्टेड हिम मेयर, लोकांनी त्याला निवडलं. काय म्हणून निवडलं, ऑब्जेक्टबद्दल अधिक माहिती मिळाली म्हणून हा झाला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्यानंतर ही सेंट मी अ टेलिग्राम. आता टेलिग्राम जे आहे, आता इथे काहीतरी पाठवण्याची कृती झालेली आहे, दोन ऑब्जेक्ट्स आहेत. प्रत्यक्ष काय पाठवलं, टेलिग्राम पाठवलं. ते पाठवण्याची क्रिया प्रत्यक्ष कोणावर झाली, टेलिग्रामवर झाली, आणि अप्रत्यक्षपणे माझ्यावर झाली, मी या इथे ऑब्जेक्टवर झाली. मग हा टेलिग्राम आपल्यासाठी डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि मी या वाक्यातला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ही रीच्ड कोलकाता. तो पोहोचला.
तो कुठे पोहोचला? ज्या वेळेस आपण क्वेश्चनला व्हेअर, व्हेन किंवा ज्यावेळेस आपण स्टेटमेंटला व्हेअर, व्हेन किंवा हाऊने क्वेश्चन विचारतो त्यावेळेस आपल्याला आन्सर म्हणून ॲडव्हर्ब मिळतात. ही रीच्ड कोलकाता. व्हेअर डिड ही रीच? कोलकाता. सो आपल्याला हे ॲडव्हर्ब मिळालेलं आहे. ओके. आणि इथे बघितलं तर ॲडव्हर्ब एकच. आता इथे ना मी तुम्हाला खूप सिम्पल गोष्ट सांगते. तुम्हाला फक्त डी जरी सेंटेन्स माहिती असेल ना तरीही तुमचं आन्सर तुम्हाला डायरेक्ट मिळतं. ठीक आहे. ॲडव्हर्ब कसे लक्षात ठेवायचे? कसे, कधी, कुठे या पद्धतीने जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो वाक्याला त्याचं जे उत्तर म्हणून एखादा शब्द फ्रेज मिळते आपल्याला ते असतात आपल्यासाठी ॲडव्हर्ब्स. ठीक आहे. फ्रेज असेल तर त्याला ॲडव्हर्बियल फ्रेज म्हणतात. क्वेश्चन नंबर 58 बघणार आहे आता आपण. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द एक्सप्लेनेशन टू ॲक्सेप्ट और सबमिट रिलक्टंटली बट विदाउट प्रोटेस्ट. एखादी गोष्ट मान्य करणे, नाइलाज म्हणून मान्य करणे. आता मला त्याच्यावरती म्हणजे कुठे वाद घालायचा, आपण ऐकलेली असते ना फ्रेज की कुठे मूर्खाच्या नादी लागायचं, जाऊ दे म्हणून सोडून दिला. ही या पद्धतीचे आहे ना त्याला ॲक्विसन्स असं म्हटलं जातं. आणि त्याचे जे करेक्ट स्पेलिंग आहे ॲक्विस ते हे आहे ACQUIESCE. हे पुढचे सगळे जे स्पेलिंग्स आहेत इथे एकतर एस नंतर सी लिहिलेलं नाही आहे, त्यानंतर इथे ए नंतर सी नाही लिहिलेलं. सो या पद्धतीने अशा काही मिस्टेक्स आहेत. शब्द एकच आहे, त्याचा अर्थ काय आहे? मान्य करणे. इथे ना शक्यतो नाइलाज म्हणून एखादी गोष्ट मान्य केलेली असते. ठीक आहे. मनात नसताना एखाद्या गोष्टीला परमिशन देणं त्याला ॲक्विस असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. आता इथे करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. ही फेल्ट डिजेक्टेड बट द फिलिंग पास्ड आउट इन अ मिनिट. सगळीकडे तुम्ही जर वाक्य वाचलं तर फक्त आपल्याला पास आउट, पास ऑफ किंवा पास बॅक यावरच फोकस करायचा आहे. पास आउटचा अर्थ असतो बेशुद्ध पडणे, शुद्ध हरपणे, भान हरपणे या अर्थाने आपण पास्ट आउट असं हे वापरतो. ठीक आहे. आता आणखीन एक रेफरन्स आहे म्हणून सांगते. पास अवे जेव्हा वापरतो तेव्हा आपण एखाद्याचा मृत्यू झाला असं सांगतो. ठीक आहे. आणि पास ऑफ जे आहे याचा अर्थ एखादी गोष्ट थांबणे. पास ऑफ म्हणजे थांबणे. आता पास ऑफ म्हणजे थांबणे. आता फॉर एक्झाम्पल मला डोकेदुखी आहे आणि मी गोळी घेतली तर माझी डोकेदुखी थांबली. सो माय हेडेक पास्ड ऑफ. या पद्धतीने एखादी फिलिंग थोड्या वेळासाठी वाटली आणि ते नंतर वाटायचं बंद झालं तेव्हा आपण तिथे पास ऑफ ही फ्रेज वापरत असतो. ठीक आहे. आणि हे पास बॅक या पद्धतीने ॲक्च्युली असं नाही वापरू शकत आपण फ्रेझल वर्ब. पास सोबत बॅक वापरून फ्रेझल वर्ब होत नाही. पास समथिंग बॅक, काहीतरी मागे देणे या अर्थाने आपल्याला इथे एखादं ऑब्जेक्ट वापरावं लागतं आणि मग आपण बॅक हा शब्द लिहून हे जे काही फ्रेझल वर्ब आहे हे कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. सो आपल्याला कळलेलं आहे की फक्त बी सेंटेन्स करेक्ट आहे. इथे फिलिंग आहे बरोबर. फेल्ट, ही फेल्ट समथिंग. ते वाटणं त्याला थांबलं. त्याला सुरुवातीला डिजेक्टेड म्हणजे काय असं नाकारल्यासारखं किंवा त्याला हरल्यासारखं वाटलं पण नंतर ते थोड्या वेळाने त्याला तसं वाटायचं बंद झालं. सो बी सेंटेन्स इज करेक्ट. ऑप्शन 2 हे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट बघूया. चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह टू डिस्क्राईब द टाईप ऑफ पर्सन इन द गिवन सेंटेन्स. आपल्याला परत एकदा इथे वन वर्ड सबस्टिट्यूशनच विचारलेलं आहे. इथे बघा. ही इज नोन फॉर ग्रेट लव फॉर बुक्स अँड रीडिंग. एखादा जो व्यक्ती आहे ज्याला पुस्तकांबद्दल, वाचनाबद्दल प्रचंड आवड आहे त्याला आपण बिब्लिओफाईल म्हणतो. आपल्याकडे संदर्भ सूची या अर्थाने बिब्लिओग्राफ या नावाने आपण संदर्भ सूची, पुस्तकांची संदर्भ सूची जी आपल्याला शेवटच्या पानांवर दिलेली असते त्यासंबंधी हा शब्द आपण वाचलेला असतो. त्यामुळे बिब्ली हा जो शब्द आहे BIBLI तो आपल्याला पुस्तकांशी रिलेटेड, वाचनाशी रिलेटेड काहीतरी आहे हे सांगतो. त्यामुळे हे आपल्यासाठी करेक्ट आहे. दुसऱ्या शब्दांचे अर्थ बघूयात. इथे बघा तुम्ही मिसॅन्थ्रोप आणि फिलॅन्थ्रोप यामध्ये अँथ्रो हा शब्द आहे आणि अँथ्रो हा शब्द तुम्ही ॲटलिस्ट विषयाचं नाव म्हणून तरी किंवा आपल्या पेपरचं नाव म्हणून तरी अँथ्रोपॉलॉजी हा शब्द ऐकलेला असणार आहे. आणि तो शब्द हा मानवाशी रिलेटेड, मानवी उत्क्रांतीशी रिलेटेड अँथ्रोपॉलॉजी असते बरोबर. मग आता इथे अँथ्रो हा शब्द आपल्याला मानवासंबंधी माहिती देतो. मग आता इथे आपल्याला माहिती आहे मिस शब्द जर असेल तर काहीतरी निगेटिव्ह असतं बरोबर. त्यामुळे आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा.
इथे मिस शब्द जो आहे हा येणार कसं नाही उत्तरामध्ये, इथे कुठेही निगेटिव्ह वापरलेलं नाही म्हणून मिसॅन्थ्रोप तर येणारच नाही. मुळात अँथ्रो हा रूट वर्ड आहे जो दोन्हीकडे दिसतोय, म्हणजे इथं उत्तर हे व्यक्तीशी किंवा मानवाशी संबंधित आहे, पुस्तकाशी नाही. ठीक आहे. आणि नंतर आहे कॉनसर. ठीक आहे. आता हा शब्द मी तुम्हाला लास्ट टेस्ट सिरीजमध्ये सांगितलेला की एखाद्या गोष्टीचा रस असणाऱ्या, एखाद्या गोष्टीत रस असणारा माणूस म्हणजे कॉन्सर. सर आणि रस हे मी तुम्हाला उलटं वापरा असं सांगितलेलं आधीच्या टेस्ट पेपरमध्ये. सो हे काय आहे, एखाद्या कलेची आवड असणारा, मग त्याला खाद्यपदार्थांची आवड असू शकते, त्याला आपण खवय्या म्हणू शकतो, कलेची आवड असू शकते, जो कोणी व्यक्ती आहे त्याला आपण कॉन्सर म्हणतो, त्याला कलेची जाण असणारा, पारख असणारा, या पद्धतीने कॉन्सर हा शब्द असतो, जो आपण आधी बघितलेला सुद्धा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 61. आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड. रिदम हा शब्द बरोबर आहे. अकोमोडेट दोन्हीकडे सी आहे, दोन्हीकडे ज्यावेळेस आपण सेपरेट लिहितो त्यावेळेस ते आपल्याला PA असं लिहावं लागतं, त्यामुळे या ठिकाणी हे चुकीचं आहे. आपल्याला रॉंगली स्पेल्ड विचारलेलं ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. मिलेनियम दोन्हीकडे L आहे, दोन्हीकडे N आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 62. द कॅट सॅट डॅश द आर्मचेअर वॉचिंग द बर्ड्स आउटसाइड. आता इथे आर्मचेअर हे एक नाऊन आहे. आर्मचेअर म्हणजे काय, एखाद्या खुर्चीला जिथे हँडरेस्ट आहेत तिथे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही एक चेअर आहे. ठीक आहे. या चेअरमध्ये कुठेही आर्मरेस्ट नाही. लाकडी चेअर असतात ना ज्यांना हात ठेवायला काही नसतं, तिथे बसताना आपण ऑन चेअर ही फ्रेज वापरलेली असते. ओके. आणि जर एखाद्या चेअरला अशी आर्मरेस्ट असेल तर त्यात बसताना आपण इन चेअर असं म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आय सिट ऑन चेअर म्हणजे आर्मरेस्ट नसलेली, आणि जर मी असं म्हटलं आय सिट इन द चेअर, याचा अर्थ मी ज्या चेअरमध्ये बसते त्याला आर्मरेस्ट आहे. ठीक आहे. हा एक बेसिक डिफरन्स झाला. ओके. मी हे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली आहे, प्लीज नोट्समध्ये ॲड करा. आता एक मेन गोष्ट इथे ना, आपल्याला शब्द काय विचारलाय, साईड. साईड ऑफ समथिंग म्हणजे च्या बाजूला. ज्या वेळेस आपण साईड हा शब्द वापरतो त्यावेळेस एकतर आपण तिथे ऑन हा शब्द वापरू शकतो, ऑन राईट साईड, ऑन लेफ्ट. ओके. या पद्धतीने तुम्ही आपण वापरतो. गो म्हणजे आता राईट हा शब्द मी तुम्हाला सांगते. मी जर म्हटलं इन द साईड ऑफ तर म्हणजे च्या बाजूने, पण त्याचा अर्थ बघा कसा होतो, आय एम इन द राईट. याचा अर्थ काय, मी सत्याच्या बाजूनी आहे. राईट हा शब्द मी सत्य, ट्रूथ या नावाने घेते. राईटचे 3 वेगवेगळे अर्थ होतात, उजवीकडे, हक्क किंवा मग बरोबर. पण मी इथे राईटचा कुठला अर्थ घेतला, सत्याच्या बाजूने. त्या अर्थाने तुम्ही हा इन शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरं बघा, ऑन द साईड. ऑन द साईड म्हणजे काय, ऑन द राईट म्हटलं तर उजवीकडे या अर्थाने. ठीक आहे. ऑन द राईट. पण आपल्याला काय म्हणायचं आहे की ती कॅट आर्मचेअरच्या बाजूनी बसलेली होती. आर्मचेअरच्या बाजूला बसून इथे ऑन द आर्म ऑफ द चेअर म्हटलंय का, नाही. जर आपण ती त्याच्यावर बसली असती तर आपण ऑन द आर्म ऑफ द चेअर असं वापरलं असतं. पण या ठिकाणी आर्मचेअर हे एक नाऊन दिलेलं आहे, या वस्तूच्या बाजूला ती बसली म्हणून आपल्याला बाय द साईड असं वापरावं लागेल. ठीक आहे. ओके. त्यामुळे आपल्याला हे ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फ्रेझल व्हर्बचा क्वेश्चन आहे हा. लुक इनटूचा अर्थ काय असतो, एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष देणे, इन्व्हेस्टिगेट करणे. लुक अपचा अर्थ असतो बघणे या अर्थाने, सर्च. ठीक आहे. लुक फॉर याचाही अर्थ सर्च असा असतो, म्हणजे आय एम लुकिंग फॉर अ जॉब, मी जॉब शोधते या अर्थाने. शोधणे, सर्च करणे, मिळवण्यासाठी धडपड करणे. लुक ओव्हरचा अर्थ काय असतो की एक ओव्हरव्ह्यू घेणे, म्हणजे आपण म्हणतो ना एकदा एक नजर टाक. नजर टाक म्हणजे काय, जस्ट वरवर बघून घे, त्यावेळेस आपण लुक ओव्हर ही फ्रेज वापरलेली असते. पुढे बघा, द मॅनेजर ॲग्रीड टू डॅश द मॅटर इमिजिएटली. त्या मॅटरमध्ये मी लक्ष घालतो, त्याची मी चौकशी करतो असं मॅनेजर म्हणतोय, त्यामुळे लुक इनटू हे 63 नंबर 1 आन्सर असणार आहे.
नेक्स्ट बघूयात आता क्वेश्चन नंबर 64. ऍक्टिव्ह व्हॉइस आपल्याला बघायचा आहे. इथे पहिल्यांदा वाक्य समजून घ्या काय आहे. पॅसिव्ह मध्ये रचना हॅज बीन सेंट, म्हणजेच हा कुठला टेन्स असणार आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. मग आता आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्स मधला पॅसिव्ह दिलाय हॅज प्लस बीन प्लस V3, म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हा टेन्स परत एकदा शोधणं गरजेचं आहे. या पद्धतीची रचना जी आपली पॅसिव्हची परफेक्टची रचना काय असते प्रेझेंट टेन्स मध्ये, सब्जेक्ट नंतर आपण सब्जेक्ट नंतर आपण हॅव किंवा हॅज लिहितो, त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म लिहितो आणि मग आपण ऑब्जेक्ट लिहिलेला असतो. गरज असेल तर सिन्स किंवा फॉर वापरलं जातं. ठीक आहे, रेफरन्सनुसार आहे. कॉन्टेक्स्ट असेल तर तिथे आपण सिन्स किंवा फॉर वापरतो, कधीपासून वगैरे या अर्थाने. परफेक्ट टेन्स कशासाठी वापरलेला असतो, कृती पूर्ण दाखवण्यासाठी. आत्ता ही कृती आत्ताच झाली असं सांगताना आपण वापरू शकतो, किंवा देऊन काही वेळ झालेला आहे पण ती करण्याची क्रिया पूर्ण झालेली असते, तेव्हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स असतो. या पद्धतीचं आता आपल्याला बघायचं आहे. इथे बघितलं तर हॅव बीन वापरलंय म्हणजे हा पॅसिव्हचाच प्रकार झाला. इथे पण बघा इज बीइंग सेंट, हेल्पिंग वर्ब प्लस बीइंग प्लस ING, म्हणजे हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये ह्यांनी पॅसिव्हच केलेलं आहे. हे वाक्य पॅसिव्ह आहे, हे वाक्य पॅसिव्हच आहे. आपल्याला ॲक्टिव्ह याचंच ॲक्टिव्ह पाहिजे आपल्याला. आता इथे आय हॅड सेंट म्हटलं तर हा परफेक्ट पास्ट झाला, बरोबर. आपल्याला परफेक्ट प्रेझेंटची वाक्यरचना पाहिजे, टेन्स बदलू द्यायचा नाही. नंतर आय ॲम सेंडिंग, इथे सुद्धा हा ॲक्टिव्ह आहे पण कंटिन्युअस प्रेझेंट आहे. त्यामुळे याचं प्रॉपर उत्तर कुठेही ऑप्शनमध्ये दिलेलं नाही, त्यामुळे ऑल आर रॉंग असं होईल. जर खालीलपैकी कुठलं वाक्य पॅसिव्ह आणि कुठलं ॲक्टिव्ह असं ओळखायला सांगितलं असतं तर वरची 2 वाक्य पॅसिव्ह आहेत, खालची 2 वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमधली आहेत. पण वरती जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कुठेही दिलेलं नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मॅच द फॉलोइंग अपोजिट मिनिंग, अँटोनिम्स विचारलेले आहेत. ॲब्सर्ड आयडिया म्हणतो ना आपण, म्हणजे असंच काहीतरी तर्कसंगत नसलेलं, ज्याला काहीही सायंटिफिक आधार नाही, त्याला ॲब्सर्ड म्हणतात. कॉशियस, काळजी घेऊन किंवा प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करणे. हरॅस म्हणजे एखाद्याला त्रास देणे, छळणे. हॅरॅसमेंट हा शब्द माहिती आहे आपल्याला, आपण पॉलिटीचा अभ्यास करताना जिथे कुठे आपल्याला माहिती आहे की आता हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस वगैरे हे शब्द आपण ऐकलेले असतात. त्यामुळे हॅरॅस म्हणजे काय, एखाद्याला त्रास देणे. आणि स्केअर्ड म्हणजे काय, घाबरणे. खूप सोपे शब्द आहेत हे. सो ॲब्सर्डचा अर्थ काय होतो, एखादी गोष्ट जी तर्कसंगत नाही, वाटेल तसं, म्हणजे मनाला आलं आणि केलं, सो त्याच्यामागे काहीही कुठलाही सायंटिफिक आधार नाही, ॲब्सर्ड थिंग असते ती. त्याचं जे अपोजिट असेल ते आपल्याला इथे रिझनेबल दिसेल. रिझनेबल म्हणजे काय, काहीतरी निष्कर्ष काढून किंवा काहीतरी लॉजिक लावून आपण लॉजिकल रिझनिंग म्हणतो ना आपण, काहीतरी रिझनिंग हे लॉजिक लावून काढलेलं आहे, त्याच्यामागे काहीतरी आपण एक प्रूफ देतोय त्या गोष्टीला क्लिअर करताना. सो हे ह्याचं अपोजिट असेल. A3 बघूयात. A3 एका ठिकाणी आहे, आपलं आन्सर आपल्याला मिळालं. बाकीचे जे शब्दांचे इकडचे अर्थ मी तुम्हाला सांगितले त्याचे अपोजिट आपण शोधूयात. ॲब्सर्ड म्हणजे तर्कसंगत नसलेला, रिझनिंग म्हणजे रिझनेबल म्हणजे तर्काला धरून. ठीक आहे. कॉशियस म्हणजे काळजी घेणारं, तर रेकलेस म्हणजे कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता, पर्वा न करता केलेली गोष्ट. हॅरॅस म्हणजे जर त्रास देणे, तर असिस्ट म्हणजे मदत करणे. स्केअर म्हणजे भित्रा, घाबरलेला, तर ब्रेव्ह म्हणजे शूर, न घाबरणारा, धाडसी. नेक्स्ट आहे विजिलंटचा आपल्याला शब्द शोधायचा आहे. नियरेस्ट टू द मिनिंग वर्ड म्हणजे नियरेस्ट टू द मिनिंग म्हणजे सिनॉनिम शोधायचं आहे. विजिलंट, आता पेपरवर आपण जिथे सही करतो तिथे काय असतं, विजिलंट सिग्नेचर ऑफ द विजिलंट असं काहीतरी असतं ना. तो शब्द आपल्या उत्तरपत्रिकेवर असतो, आपण जिथे सही करतो ना. इनव्हिजिलेटर हा शब्द असतो. इनव्हिजिलेटर म्हणजे काय, पर्यवेक्षक, जो पाहणी करतो, निरीक्षण करतो, सगळ्या गोष्टींची काळजी घेतो, त्याला विजिलियंट म्हणायचं असतं. आणि आपण एखाद्याला जर सांगत असेल तर हे बी केअरफुल असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपण बी विजिलंट असं म्हणू शकतो. ठीक आहे. विजिलंट आणि केअरफुलमध्ये काय फरक असतो, ॲक्च्युली तसं दोन्ही समानार्थी शब्द आहेत, पण तरीही विजिलंट जो आहे हा चौकस असतो, आजूबाजूच्या प्रत्येक परिस्थितीला चहूकडे त्याचं लक्ष असतं. ठीक आहे.
विजिलंट म्हणजे आता आपण बघितलं की काळजी घेणारा, आपल्याला सिनॉनिम ओळखायचं आहे. केअरलेस म्हणजे हे त्याच्या कंप्लीट अँटोनिम झालं. अनअवेअर, आता मी तुम्हाला ही ट्रिक याआधी पण सांगितलेली आहे. एकाच प्रश्नामध्ये 2 ऑप्शन सिमिलर असतील तर ते आपलं उत्तर कधीच असणार नाही, कारण आपल्याला ऑप्शन म्हणून एकाचीच निवड करायची. केअरलेस म्हणजेच अनअवेअर, आजूबाजूच्या गोष्टींचं ज्ञान नसलेला, अनभिज्ञ जो असतो, म्हणजे त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचं गांभीर्य नाही, त्याला अनभिज्ञ म्हटलं जातं, अनअवेअर. ठीक आहे. वॉचफुल, काळजीपूर्वक सगळ्या गोष्टींचं लक्ष देणारा. रेकलेस शब्द आपण मगाशीच बघितला, कुठल्याही परिणामांचा तमा न बाळगणारा किंवा त्याची कुठलीही काळजी न करणारा. विजिलंटसाठी आपल्याकडे वॉचफुल 66चा आन्सर असणार आहे, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट आहे ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. ट्रान्झिटिव्हची डेफिनेशन आपण आपल्या लेक्चरमध्ये पण बघितलेली आहे. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? सब्जेक्टकडे जी कृती दिलेली आहे ऑब्जेक्टमध्ये सांगणारी, ती कोणावर तरी पासओव्हर झालेली असली पाहिजे. म्हणजे इथे बघा, द हॉर्स किक द मॅन, किक करण्याची कृती झाली, कोणाकडून झाली? हॉर्सकडून झाली. कोणावर झाली? मॅनवर झाली. जिथे आपल्याला सब्जेक्ट कुठली कृती करतोय हे सांगणारा आणि कोणावर कृती होतीये हे सांगणारा ऑब्जेक्ट असतो, ते वाक्य असतं ट्रान्झिटिव्ह. तिथे हे ट्रान्झिटिव्ह म्हणजे कसं लक्षात ठेवायचं? ट्रान्झिशन ऑफ ॲक्शन. आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? ती गोष्ट पासओव्हर होत नाही. दुसरं एक्झाम्पल बघा, द ड्रायव्हर स्टॉप द ट्रेन. स्टॉप केलं कोणी? ड्रायव्हरनी. काय? ट्रेन. ऑब्जेक्ट मिळाला. सो हे दोन्ही आपल्याकडे ट्रान्झिटिव्हची उदाहरणं आहेत. दोन्ही ट्रान्झिटिव्ह आहेत असे ऑप्शन बघूयात आपण. ट्रान्झिटिव्ह एकच ऑप्शन आहे जिथे आपल्याला दोन्हीकडे ट्रान्झिटिव्ह दिसतं. थर्ड सेंटेन्स बघा, मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून. झाडं पडण्याची क्रिया झालेली आहे. कोणाकडून झाली? झाडांकडून झाली. पडण्याची क्रिया कोणावर झाली? झाडावरच झाली. जसं द सन रायझेस असं म्हणतो ना आपण, उगवण्याची क्रिया कोणाकडून झाली? सूर्याकडून झाली. कोणावर झाली? त्याच्यावरच झाली. इथे कुठलाही ऑब्जेक्ट नाही. ऑब्जेक्ट नाही म्हणून ते काय झालं? इनट्रान्झिटिव्ह. सिक्स्टी 68 नंबरचा क्वेश्चन आहे हा. पीटर लुक्ड फनी इन हिज मिसमॅच शर्ट अँड पॅन्ट्स. आपल्याला कुठल्याही प्रिफिक्स शिवाय कुठलं वाक्य आहे ते बघायचंय. ॲडजेक्टिव्ह आणि नाउन हे जे असतात हे आपण प्रिफिक्स पासून बनवतो. प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरून आपण काय करतो? ॲडजेक्टिव्ह बनवतो, म्हणजेच काय? नाऊनचं ॲडजेक्टिव्ह बनवतो, व्हर्बपासून नाऊन बनवतो, व्हर्बपासून ॲडजेक्टिव्ह बनवतो, त्यावेळेस आपण सफिक्स आणि प्रिफिक्स वापरतो. मग आता आपल्याला असा शब्द बघायचा आहे की ज्याच्यामध्ये कुठलंही प्रिफिक्स वापरलेलं नाही. मॅच हा शब्द जर असेल व्हर्ब म्हणून, तर आपण त्याच्या आधी मिसमॅच म्हणत आहे. हा प्रिफिक्स वापरून आपण याला एका ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो हे झालं मिसमॅच. म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह प्रिफिक्स सोबत वापरलेला दिसतोय. आपल्याला प्रिफिक्स नसलेला शब्द शोधायचा आहे. हे विदाउट पाहिजे, आपण तिथे करेक्शन करून घेतलेलं आहे. विदाउट प्रिफिक्स. इथे प्रिफिक्स आहे, ठीक आहे, म्हणजे ए सेंटेन्स तर येणार नाही. सो ऑल ऑफ द अबाव म्हटले ना तरीही आपल्याला बी हे आपलं ऑप्शन मिळत आहे. फक्त याच वाक्यात आपल्याला दिलेलं नाही आहे. बाकी आपल्याला फक्त एक सेंटेन्स वाचून मिसमॅचचा अर्थ तुम्हाला कळला असेल. सगळं उत्तर तुमच्यासमोर आहे. 3 ऑप्शन्स एलिमिनेट होतात एका वेळी. तुमचं उत्तर रेडीमेड तुमच्यासमोर येतं. याहून अजून सोपं काय असायला पाहिजे? ठीक आहे. सो बी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. फक्त आपण पुढचे प्रश्न बघूयात. इथे बघा, आय प्रिपेअर्ड फॉर माय ट्रिप टू जर्मनी बाय लर्निंग सम युजफुल जर्मन फ्रेजेस. आता इथे ना 2 शब्द आपण बघूयात. एक प्रिपेअर्ड, प्रिपरेशन. हे जर आपण एक नाउन म्हणून वापरलं असतं तर इथे आपण प्री हा प्रिफिक्स वापरला म्हटलं असतं. प्रिपेअर्ड हे या ठिकाणी व्हर्ब आहे आणि मी म्हटलं तुम्हाला की व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि नाउन आपण प्रिफिक्स सफिक्स जोडून बनवत असतो, त्यामुळे हे सेंटेन्स येणार नाही. यातला हा जो यूजफुल शब्द आहे, या यूज शब्दाला आपण फुल हा शब्द सफिक्स म्हणून जोडलेला आहे. ओके. नेक्स्ट, आय हॅव अ लॉट ऑफ सिम्पथी. एम्पथी, सिम्पथी, पथी शब्द कॉमन आहे, मग इथे सिम हा शब्द प्रिफिक्सचं काम करतो. नेक्स्ट, द मुमेंट ट्रान्सलेटेड. हा जो ट्रान्स शब्द आहे हा एक ॲज प्रिफिक्स वापरलेला असतो. ठीक आहे. नेक्स्ट,
याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्या सिम्पल सेंटेन्सचं लेक्चर आता म्हणजे आजच झालेलं आहे, काल झालेलं आहे लेक्चर. आपण त्यात काय बघितलेलं, सिम्पल सेंटेन्सेस बनवत असताना मी तुम्हाला क्विकली सगळे रूल्स सांगते. एकतर आपण त्याला 2+V1 बनवून वापरतो. यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे कुठल्या व्हर्बचं इन्फिनिटिव्ह करायचं हे कळलं पाहिजे. आणि दुसरा रूल असा सांगतो की आपण जे एकतर पहिलं आपल्याला काय बघायचं आहे, इन्फिनिटिव्ह कशाचं बनवायचं ते. आणि दुसरा रूल असा आहे की ॲक्टिव्ह का पॅसिव्ह हे कळलं पाहिजे, त्याचं योग्य फॉर्म वापरता आला पाहिजे. दुसरी गोष्ट असते सिम्पल सेंटेन्स बनवताना सिम्पलचंच सिम्पल बनवायचं आहे. इथे ही दोन्ही वाक्य सिम्पल सेंटेन्सची आहेत, सिम्पलचंच सिम्पल बनवायचं आहे. सिंथेसिसचा प्रकार आहे हा, सेंटेन्स सिंथेसिस. यामध्ये आपण काय करणार आहे, आता जिरण वापरू शकतो आपण. हे जे नॉन फायनाईट वर्ब्स आहेत ते बनवून आपण नॉन फायनाईट वर्ब्समध्ये जिरंट्स येतात, इन्फिनिटीज येतात, पार्टिसिपल्स येतात. या सगळ्यांचा वापर करून आपण काय करत असतो, आपले जे काही सिम्पल सेंटेन्सेस आहेत, दोन वेगवेगळे सिम्पल सेंटेन्सेस, त्याचं एकच सिम्पल सेंटेन्स बनवतो. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट. आता त्याहून महत्त्वाचा जो आधी सांगणं अपेक्षित होतं, सिम्पल सेंटेन्समध्ये मेन रिक्वायरमेंट असते एका सब्जेक्टची आणि एकाच प्रेडिकेटची. वाक्यामध्ये जिथे दोन सब्जेक्ट येतात, दोन एखादं कंजंक्शन वापरलेलं असतं, तर ते जे काही आहे ते आपल्यासाठी आता या ठिकाणी सिम्पल सेंटेन्स राहत नाही. सिम्पल एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट. आपण ना फक्त ऑप्शन्स बघूया. ठीक आहे. आय हॅव सम बुक्स फ्रॉम द लायब्ररी टू रिटर्न टुडे. नेक्स्ट बघा, आय हॅव सम बुक्स फ्रॉम द लायब्ररी विच आय हॅव. वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट आले, त्यामुळे हे सिम्पल सेंटेन्स राहिलं नाही. नेक्स्ट, आय हॅव सम बुक्स, आय हॅव. इथे सुद्धा आय दोन वेळा वापरलं, हे सुद्धा आता सिम्पल राहिलं नाही. बुक्स फ्रॉम द लायब्ररी, आय हॅव टू रिटर्न टुडे. हे वाक्य ॲक्च्युली त्याचं फ्रेमिंग चुकीचं झालेलं आहे, त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट नाही. तुम्हाला फक्त एक जरी रूल माहिती असला असता, तर हे मी जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली ती तशी लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये. सगळ्यात महत्त्वाचं मला काय सांगायचं आहे की एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट म्हणजे माझ्यासाठी एक सिम्पल सेंटेन्स. ठीक आहे, त्यामुळे माझ्या ज्या ज्या वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट दिसले ते मी काढून टाकले आणि मला माझं सिम्पल सेंटेन्स मिळालेला आहे. ए सेंटेन्स करेक्ट आहे. ऑप्शन 3 आपला आन्सर आहे. नेक्स्ट बघूयात आता, चूज द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. इट इज हाय टाईम दॅट वी लिव्ह द प्लेस. इट इज हाय टाईम सब्जेक्टिव्ह मूडचं आपल्या यूट्यूबला टाकलं आहे बघा लेक्चर, मूड ऑफ द सेंटेन्स. त्यात मी इतकं डिटेलमध्ये मूड घेतलेले आहेत ना की तुम्हाला कधीच कुठलाच क्वेश्चन चुकणार नाही याची गॅरंटी मी देते. एका ठिकाणी टेक्निकल एरर आलेला आहे जिथे वूड रादर आणि इट इज टाईमचंच आपण घेतलं होतं. ठीक आहे, पण तिथे सुद्धा तो पार्ट मी कव्हर केलेला आहे. इट इज टाईम, इट इज हाय टाईम ह्या फ्रेजेस वापरून कशा पद्धतीने सब्जेक्टिव्ह मूड पास्टमध्ये करायचा असतो ते बघितलेलं. प्लीज ते लेक्चर नक्की बघा तुम्ही, तुम्हाला खूप खूप मदत होणार आहे. आणि इतकं डिटेलमध्ये खरंच या पद्धतीने सब्जेक्टिव्ह मूड किंवा कुठल्याही मूडचे जे सेंटेन्सेस आहेत, मूडमध्ये इम्परेटिव्ह मूड येतं, इंटरोगेटिव्ह मूड असतो, त्या सगळ्या पद्धतीचं सब्जेक्टिव्ह मूड हा एक नुसता प्रकार झाला. सगळे मूड्स आपण तिथे डिटेलमध्ये घेतलेले आहेत. अगदी इम्परेटिव्हचे सबटाईप्ससुद्धा आपण घेतलेत, त्यामुळे ते लेक्चर सगळ्यांनी कंपल्सरी बघणं गरजेचं आहे. आता इथे इट इज टाईम, इट इज हाय टाईम असे जे काही फ्रेजेस असतात त्यानंतर येणारं जे वर्ब आहे ते आपल्याला पास्ट टेन्समध्ये वापरावं लागतं, V2 फॉर्ममध्ये वापरायचं असतं. इथे लिव्ह वापरलं आहे, लेफ्ट वापरायला पाहिजे होतं. आय वूड रादर, वूड रादरचे सेंटेन्सेसमध्ये सुद्धा आपल्याला वूड प्लस V1 वापरायचं असतं, जे इथे दिलेलं नाही, त्यामुळे बी सेंटेन्ससुद्धा चुकलेलं आहे. करेक्ट विचारलं आहे, A, B करेक्ट नाहीत, त्यामुळे आपण हे दोन ऑप्शन्स तर डायरेक्टली एलिमिनेट करू शकतो. ओके, तिसरं सेंटेन्स क्रॉस चेक करूयात. दे हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 10 years. आता सिन्स हा जो शब्द आहे त्यानंतर जर तुम्हाला ड्युरेशन दिलेलं असेल, कालावधी असेल, तर ते चुकीचं ठरणार आहे. सिन्स मध्ये आपल्याला कधीपासून कृती झाली याचा फक्त स्टार्टिंग पॉईंट देतात, स्टार्टिंग पॉईंट दिलेला असतो. आणि हे सिन्स जे आहे ना, हे प्रिपोजिशन म्हणून वापरलं असेल तर प्रिपोजिशन म्हणून, कंजंक्शन म्हणून आणि ॲडव्हर्ब म्हणून सिन्सचा वापर होतो. त्याचा वापर आपण जर प्रिपोजिशन म्हणून प्रेझेंट टेन्समधल्या परफेक्ट टेन्समध्ये करत असेल तर तिथे
स्टार्टिंग पॉईंट दिलेला आहे, कालावधीची सुरुवातच देतात. कालावधी किती तास पूर्ण झाले, ड्युरेशन तुम्हाला मिळत असेल, फॉर एक्झाम्पल 1 तास, 4 तास, 10 दिवस, 15 दिवस, 10 वर्ष, 20 वर्ष, या पद्धतीने जिथे कालावधी देतात तिथे सिन्स न वापरता आपल्याला फॉर वापरायचं आहे. त्यामुळे हे सुद्धा सेंटेन्स करेक्ट नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? नन ऑफ द अबाव, एकही नाही. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अँटोनिम विथ इम्पेकेबल. आता इथे अँटोनिम विचारलेलं आहे आपल्याला. इम्पेकेबलचा अर्थ असा असतो की कुठल्याही त्रुटीविना, एकही गोष्ट त्याच्यामध्ये खटकण्यासारखी नाही, चुकीशी नाही, त्यावेळेस आपण इम्पेकेबल वापरतो. त्याचं अँटोनिम विचारलंय. फॉल्टी म्हणजे काहीतरी दोष असणारे, सदोष. डिफेक्टिव्ह म्हणजे सुद्धा काहीतरी दोष असणारे. फ्लॉलेस आणि फॉल्टलेस हे दोन्ही शब्द ॲक्च्युली ह्याचे सिनोनिम्स आहेत. त्यामुळे आपलं ए आणि बी हे करेक्ट आन्सर असणार आहे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच विचारलेला आहे. शी आस्क्स मी व्हाय आय हॅव डन दिस जॉब. इथे सिम्पल प्रेझेंट दिलेला आहे, इथे प्रेझेंट परफेक्ट दिलेला आहे. कंपॅटिबल नाही आहे, आपल्याला तिथे वाक्यरचना चुकीची ठरते. नेक्स्ट, ही आस्क्स हिज फादर when the next letter would arrive. इथे asked वापरलेला आहे आणि इथे पण बघा would वापरलेला आहे, सो हे करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, he asked his father when would the next letter arrive. आपण ज्यावेळेस डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच करतो, ज्यावेळेस क्वेश्चन विचारलेला असतो त्यावेळेस जी क्वेश्चनची सुरुवात आपण एकतर WH टाईप वर्डनी करतो किंवा व्हर्बल क्वेश्चन जो आहे तिथे आपण हेल्पिंग वर्बनी वाक्याची सुरुवात करतो. तसं न करता वाक्य फिरवून विचारण्याची पद्धत असते. क्वेश्चन मार्क काढून आपण तिथे फुल स्टॉप देत असतो. ते कन्वर्जन करणं गरजेचं असतं. इथे तुम्ही बघितलं तर व्हेन नंतर WH टाईप वर्ड नंतर वुड आलेलं आहे, जे इथे अपेक्षित नाही, त्यामुळे हे चुकणार आहे. आणि नेक्स्ट इथे बघितलं तर आस्क विचारलंय आणि इथे विल, इथे ॲक्च्युली वुड असलं असतं तर आपण विचार केला असता. हा ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट होतो. सो आपल्याकडे बी सेंटेन्स करेक्ट म्हणणारा ऑप्शन नंबर 1 हे आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. क्लॉज विचारलेला आहे, अंडरलाईन कुठला आहे ते. यू बिहेव ॲज इफ यू वर प्राईम मिनिस्टर. तू असं वागतोय की जसं काही तू प्रधानमंत्रीच आहेस. सो पंतप्रधान आहेस असं म्हणत असताना तू नाही आहेस, पण तू तसा वागतो. तू कसा वागतो? हाऊनी ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो त्यावेळेस आपल्याला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर दिसत असतं. ठीक आहे, आपल्याला वाक्यातलं ॲडव्हर्ब ऑफ मॅनर हाऊने सापडतं. त्यामुळे कसा वागतो, हाऊ डज ही बिहेव लाईक अ प्राईम मिनिस्टर इफ ही वर द प्राईम मिनिस्टर, या पद्धतीने. सो मॅनर हा शब्द आहे आपल्यासाठी, आपल्याला हिंट मिळते. 73चा आन्सर असणार आहे. ऑपरेट ओळखायला सांगितलं आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझनसाठी आपण एकतर ER हे प्रिफिक्स जोडतो. फॉर एक्झाम्पल जर क्लेव्हर असेल तर आपण क्लेव्हरर म्हणतो. ठीक आहे, किंवा मग आपल्याला जे 3 सिलेबलचे वर्ड्स असतात, आता 1 सिलेबल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ऑन. ऑनमध्ये मी एकदाच वॉवल साऊंड उच्चारला, मग ते माझ्यासाठी 1 सिलेबल झालं. ठीक आहे. आता मी दुसरा शब्द जर म्हटलं प्रिन्सिपल, तर इथे मी प्री एकदा म्हणते आणि अ पण उच्चारते, प पण उच्चारते, मग हे माझ्यासाठी 3 सिलेबलचा शब्द झाला. या पद्धतीने ज्यावेळेस माझ्याकडे एक शब्द 1 सिलेबल किंवा 2 सिलेबलचे शब्द असतात तिथे आपण इयर वापरतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल क्लेव्हरमध्ये बघा, क्ले व 2 ठिकाणी माझ्याकडून स्वरांचे उच्चार झाले, तो झाला 2 सिलेबलचा वर्ड. सिलेबल म्हणते मी सिलेबस नाही, सिलेबल. मग ते माझ्यासाठी ER वापरतो आपण. किंवा मग जे असे जास्त मोठे शब्द असतात तिथे आपण मोर प्लस ॲडजेक्टिव्ह वापरून कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये त्याला बनवतो. फॉर एक्झाम्पल मोर इंडस्ट्रियस, मोर इंटेलिजंट, मोर हँडसम, या पद्धतीने. ठीक आहे, हँडसम नाही, हँडसम. ओके. आता हे आपल्याला कळलं की इंटरप्राइझिंगसाठी मोर वापरलं ते बरोबर आहे. पुढे ज्या वेळेस आपण इतरांसोबत तुलना करतो, इंडस्ट्रियलिस्ट असं म्हणतो. ठीक आहे.
ओके, ज्यावेळेस आपण इंडस्ट्रियलिस्ट असं म्हणतो त्यावेळेस तिथे अनेकांसोबत त्याची तुलना झालेली आहे आणि अशा वेळी आपण मोस्ट अदर वापरतो जर त्याची तुलना इतर कोणासोबतच नसेल झाली, म्हणजे काय, त्याच्यासारखं समान असणारं कोणीच नसेल तर आपण एनी अदर वापरतो. पण या ठिकाणी इतरांसोबत तुलना झालेली आहे म्हणून मोस्ट अदरचा वापर झालेला आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये इथे बघा सेंटेन्स करेक्ट आहे का बघूयात आपण. इलन मस्क वॉज वन ऑफ द मोस्ट एंटरप्राइजिंग इंडस्ट्रियलिस्ट. इथे इंडस्ट्रियलिस्ट वापरायची गरज नाही आहे, प्लुरल वापरावा लागेल. वन ऑफ द नंतर जे नाऊन येतं ते आपल्यासाठी नेहमी प्लुरल असतं. ठीक आहे, सो ए करेक्ट आहे, बी करेक्ट नाही. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, एक मिनिट. 75 ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट question number 76. Identify underlined part of the given sentence. Distracted by the noise, our driver took the wrong road. इथे दोन सिंपल सेंटेन्सेस एकत्र करण्यासाठी आपण या ठिकाणी जिरणचा वापर करत असतो. ठीक आहे, आता इथे डिस्ट्रॅक्टेड बाय द नॉइज, आवर ड्रायव्हर was distracted by the noise. या पद्धतीने हे वाक्य होतं. यातला हा जो वॉज शब्द आहे ह्याचं ओरिजिनल फॉर्म काय आहे, बी. जेव्हा बी मेन व्हर्ब म्हणून आपण वाक्यात वापरलेलं असतं आणि अशा पद्धतीने आपल्याला जर दोन सिंपल सेंटेन्सेस एकत्र करून सिंथेसिस करून एका सिंपल सेंटेन्समध्ये बनवायचं असतं त्यावेळी आपण काय करतो, जिरण फॉर्ममध्ये बिफोर फॉर्ममध्ये बीइंग वापरतो. ठीक आहे, पण जर ह्या बीइंग नंतर एखादं ॲडजेक्टिव्ह येणार असेल तर त्या ठिकाणी बीइंग हा शब्द गाळला तरीही चालतो. या ठिकाणी हेच झालेलं आहे. आपण असं म्हणणार होतो की बीइंग डिस्ट्रॅक्टेड बाय द नॉईज आवर ड्रायव्हर टूक द रॉंग रोड. आवाजामुळे त्याला लक्षात नाही आलं, त्याने चुकीचा टर्न घेतला. ठीक आहे, मग आता इथे बीइंग डिस्ट्रॅक्टेड हे याचं नाऊन आहे. तो व्यक्ती डिस्ट्रॅक्ट झालेला आहे. डिस्ट्रॅक्ट होणं, डिस्ट्रॅक्ट हे व्हर्ब झालं, डिस्ट्रॅक्टेड हे ॲडजेक्टिव्ह झालं. मग या ठिकाणी आपण ॲडजेक्टिव्हनी वाक्याची सुरुवात केलेली आहे म्हणून हे जे आपण सिंथेसिस केलेलं आहे इथे ॲक्च्युली आपण हा जो जिरण फॉर्म आहे हा वापरलेला आणि जिरण फॉर्म हे नॉन फायनाईट असतात. आपण नॉन फायनाईटमध्ये काय काय बघितलं आहे, नॉन फायनाईटचं पूर्ण लेक्चर आपलं फ्रीमध्ये यूट्यूबला अवेलेबल आहे. नॉन फायनाईटमध्ये आपण 2+V1 म्हणजे इन्फिनिटिव्स बघितले, जिरण बघितले, पार्टिसिपल्स बघितले. ठीक आहे, हे आपण सगळं बघितलेलं आहे नॉन फायनाईटमध्ये, त्यामुळे हा शब्द नॉन फायनाईट आहे. आणि आता इथे बघा तुम्ही, हे नॉन फायनाईट व्हर्ब म्हणून नाही वापरलेलं. व्हर्ब जर वाक्यात वापरलं असतं तर सिंपल सेंटेन्सचा जो रूल आहे की एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट तेच चुकलं असतं. ही इंट्रोडक्टरी फ्रेज म्हणून आपण वापरतोय. सो हे नॉन फायनाईट कंपॅरेटिव्ह क्लॉज आहे. हा एक उपवाक्य म्हणून आहे, तिथे आपण ते जर व्हर्ब म्हणून घेतलं असतं नॉन फायनाईट व्हर्ब तर आपलं ते जी बेसिक कंडिशन आहे सिंपल सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट ती फॉलो झाली नसती. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. ते नॉन फायनाईट कंपॅरेटिव्ह क्लॉज आहे, फ्रेज आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंग फ्रेज इन द गिवन सेंटेन्स. ॲज द फ्लड हिट द कोस्टल विलेज सेव्हरल फॅमिलीज हॅड अ क्लोज शेव. क्लोज शेवचा आपल्याला मिनिंग विचारलेला आहे. हिंदीमध्ये आपल्याकडे काय म्हण आहे, बाल बाल बच्चे. बाल बाल बच्चे म्हणजे काय, थोडक्यात वाचलो या पद्धतीने. सो क्लोज शेव, अ नॅरो एस्केप, टू लूज ऑल पोझेशन्स, टू हॅव नो लाईव्हलीहूड, नथिंग टू इट. नॅरो एस्केप थोडक्यात बचावलो, सुखरूप राहिलो या अर्थाने अ क्लोज शेव ही फ्रेज वापरलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन, करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे, ओळखायला सांगितलंय आपल्याला. प्रिपोजिशनच्या लेक्चरमध्ये आपण फिक्स्ड प्रिपोजिशन हा एक प्रकार बघितला होता.
प्रिपोजिशनमध्ये फिक्स प्रिपोजिशन म्हणजे काय, तर काही ठराविक शब्दानंतर ते ठराविक प्रिपोजिशनच वापरलं जातं. इतर कुठलं प्रिपोजिशन जर वापरलं तर ते वाक्य आपल्यासाठी चुकीचं ठरतं. इथे बघितलं तर आय एम कॉन्फिडंट टू, आय एम कॉन्फिडंट ऑफ सक्सेस असतं. कशाचा तरी तुम्हाला विश्वास असेल तर कॉन्फिडंट ऑफ, ठीक आहे. आणि एखाद्या प्रोसेसमध्ये तुम्हाला विश्वास असेल तर कॉन्फिडन्स इन असं असतं. कॉन्फिडंट ऑफ, कॉन्फिडन्स इन. त्यानंतर ही मॅरिड विथ, मॅरीसोबत विथ वापरायचं नसतं. आता एक लक्षात ठेवा, मॅरीसोबत विथ वापरलं जाऊ शकतं पण अर्थ बदलतात. मी जर असं म्हटलं शी मॅरिड टू अ रिच पर्सन, म्हणजे काय, तिचं एका श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न झालेलं आहे. पण जर आपण असं म्हटलं शी इज मॅरिड विथ अ चाइल्ड, याचा अर्थ तिचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यामुळे तिला आता एक मूल आहे, ठीक आहे. शी इज मॅरिड विथ 2 सन्स असं म्हटलं, मॅरिड विथ नंतर आपण मुलं बाळ किती आहेत त्याचा एक रेफरन्स दिलेला असतो, ठीक आहे. त्यामुळे इथे हे चुकलेलं आहे. ही मॅरिड विथ रिच विडो, विडो म्हणजे विधवा स्त्री, तिच्यासोबत त्यांनी लग्न केलेलं आहे. सो या ठिकाणी मॅरिड टू पाहिजे होतं. नेक्स्ट आहे आय रिच दिल्ली ओनली धिस मॉर्निंग. आता इथे आय रिच दिल्ली ओनली धिस मॉर्निंग हे वापरलेलं बरोबर आहे. हां, आता इथे बघा, ओनली हा शब्द येणार नाही. ओनली हे ॲडवर्ब आहे किंवा ॲडजेक्टिव्ह पण असू शकतं. आपल्याला काय म्हणायचं आहे की तो पोहोचला. रिच या शब्दासोबत आपण कधीही पुढे कुठलंच प्रिपोजिशन वापरत नाही. आय रिच्ड होम, ही रिच्ड देअर, या पद्धतीने डायरेक्ट कुठलं लोकेशन आहे ते आपण सांगतो. रिच नंतर प्रिपोजिशनचा वापर करायचा नसतो. सी चुकीचं आहे, बी चुकीचं आहे, ठीक आहे. ए बी सी, तर ए आणि बी तर कन्फर्म चुकीचे आहेत, ठीक आहे. ओके, सो हे ओनली दिस मॉर्निंग आपण कन्सिडर करूया, बरोबर आहे ऑप्शन येण्यासाठी. आय रिच दिल्ली ओनली दिस मॉर्निंग म्हणजे मी आजच आलो या अर्थाने वापरलेला आहे. हा प्रिपोजिशन नाही आहे मुळात, ठीक आहे. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडम. ही इग्नोर्स एव्हरीवन इन द ऑफिस अँड बिहेव्स लाईक अ स्टफ शर्ट. आता स्टफ शर्ट म्हणजे काय माहिती आहे का, कशाचाच काही फरक पडत नाही, मी माझं चाललंय ते माझंच सगळ्यात छान आहे, असं जो एक असतो ना, म्हणजे बाकीचे त्याला काहीतरी सांगतायत, त्याच्या चांगल्यासाठी जरी सांगत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मिस शहाणा या ह्याच्यात तो असतो, त्याला म्हणायचं स्टफ शर्ट. स्वतःचाच एक मीपणा त्याच्यात खूप भरलेला असतो. सो त्याचं स्टफिंग कशाने झालंय, त्याच्या शर्टचं स्टफिंग कशाने झालेलं आहे, तर मीपणाने झालेलं आहे. या पद्धतीने तो दुसऱ्या कोणाचाही ऐकत नाही. हंबल हा विनम्र असतो, नम्रता असते त्याच्याकडे, तो काय करतो, दुसऱ्यांचं ऐकण्याची तयारी ठेवतो. आता इथे दुसरं ऑप्शन आहे ओबीज. ओबेसिटी स्थूलता, ओबीज म्हणजे जाड, या अर्थाने ओबीज पर्सन म्हटलेलं आहे. काय स्टफिंग झालेलं नाही आहे त्याचं, त्याच्यामुळे ऑप्शन 2 इनकरेक्ट असेल, ठीक आहे. पॉम्पस, पॉम्पस म्हणजे खूप जास्त शो ऑफ करणारे, या अर्थाने पॉम्पस असतं. स्टबन म्हणजे हट्टीपणा, स्टबन चाइल्ड, एकदम हट्टी मूल असतं ते, या पद्धतीने स्टबन असतं. सो इथे जे आपल्याला स्टफ्ड शर्ट म्हटलेला आहे तो कोणाचंही ऐकत नाही, यावरून हा पॉम्पस पर्सन आहे, ठीक आहे. नेक्स्ट, आय हार्डली एव्हर गो टू कॉन्सर्ट. विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅगमध्ये रूल काय आहे, पहिला रूल, जर स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर कॉमा नंतर आपण जो टॅग बनवतो तो टॅग पॉझिटिव्ह असला पाहिजे, बरोबर. या वाक्यामध्ये हार्डली हा शब्द निगेटिव्ह आहे. आय हार्डली एव्हर गो टू कॉन्सर्ट म्हणजे काय, मी जात नाही शक्यतो कॉन्सर्टला. नाही म्हणतोय आपण मराठी ट्रान्सलेशन करताना, हा शब्द या ठिकाणी निगेटिव्हिटी दाखवतो, म्हणून आपल्याला टॅग नंतर जो टॅग वापरायचा आहे हा पॉझिटिव्ह पाहिजे. इथे आपण जे पॉझिटिव्ह टॅग आहेत ते ठेवले, फक्त तेवढंच बघितलं तरीही आपल्याला आपला आन्सर मिळत आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर असेल. निगेटिव्ह शब्दासाठी पॉझिटिव्ह टॅग वापरायचा, बाकी इतर ऑप्शन निगेटिव्ह असल्यामुळे आपण ते एलिमिनेट करतो. रेडीमेड उत्तर आपल्या समोर आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. फ्रेझल वर्बचाच प्रश्न आहे परत एकदा. टर्न डाऊन, टर्न ओव्हर, टर्न अप, टर्न इन. आता टर्न डाऊनचा अर्थ काय असतो, एखादी गोष्ट थांबवणे, ठीक आहे. टर्न ओव्हरचा अर्थ काय असतो, एखादी गोष्ट अपराईट करणे, फ्लिप करणे, पलटवणे, टर्न ओव्हर या अर्थाने, ठीक आहे. टर्न ओव्हर द पेज. टर्न अपचा अर्थ काय असतो, एखाद्या गोष्टीला उद्युक्त करणे. टर्न इन म्हणजे काय, शक्यतो
निस्तेज होणे, शांत होणे किंवा झोपणे या अर्थाने. ठीक आहे. ही डिसाइडेड टू डॅश द जॉब ऑफर अँड कंटिन्यू हिज सर्च. एखादी गोष्ट थांबवणे या अर्थाने टर्न डाऊन हे आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. क्वेश्चन नंबर 82. Which of the following sentence mud is used as an adjective? Adjective म्हणून वापरलेला आहे. Many villages in Mali consist of mud huts. बरोबर. हट्सच्या आधी मड शब्द आलेला आहे. नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द, नाउनला क्वालिफाय करणारा शब्द आपल्यासाठी ॲडजेक्टिव्हचं कार्य करतो. हॅट्स होत्या, हट्स होते, झोपड्या होत्या. कशा होत्या? आपल्याला इथे मड हाऊसेस असं मिळत आहे. मड हाऊसेस हा PYQ होता आय गेस आपल्याला, बरोबर. त्याच्यामुळे ते तुम्हाला लक्षात येईल. ए करेक्ट आहे. नेक्स्ट बघा. द पाथ बिसाइड द रिव्हर वॉज स्लिपरी विथ मड. इथे नाउन म्हणून वापरलेला आहे. इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून त्याचा वापर झालेला नाही. चिखलामुळे ते स्लिपरी झालेलं होतं. इथे ते नाउन आपण वापरतोय मड. ऑप्शन फर्स्ट त्याचा आन्सर असेल. फक्त ए सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह सारखा वापर झालेला आहे. नेक्स्ट चूज द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस दॅट आर इनकरेक्ट. दोज इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेले आहे. मेनी थिंग्स हॅव हॅपन्ड सिन्स आय लेफ्ट द स्कूल. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सिन्स हा शब्द प्रिपोजिशन म्हणून, ॲडवर्ब म्हणून किंवा कंजंक्शन म्हणून वापरला जातो. प्रिपोजिशन म्हणून कधी वापरायचा? परफेक्ट टेन्समध्ये, वेळ दाखवताना. ठीक आहे. ॲडवर्ब म्हणून कधी वापरायचा? प्रिपोजिशन म्हणून आपण वापरतो त्यावेळेस पासून, कधीपासून याबद्दल, वेळेबद्दल माहिती मिळेल. ॲडवर्ब म्हणून कधी वापरायचा? ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीसाठी रिझन देतो, कारण देतो, त्यावेळेस आपण तिथे ते ॲज अ रिझन, ॲडवर्ब ऑफ रिझन वापरलेलं असतं. कंजंक्शन म्हणून ज्या वेळेस आपण वापरतो त्यावेळेस तिथे आपण दोन वाक्य एकत्र केलेली असतात. ठीक आहे. आता इथे बघा, मी शाळा सोडल्यापासून खूप गोष्टी बदललेल्या आहेत. दोन वाक्य आहेत. मी शाळा सोडली तेव्हापासून खूप गोष्टी बदलल्या. दोन्ही वाक्यांना एकत्र करण्यासाठी सिन्सचा वापर कंजंक्शन म्हणून झालेला आहे. आणि आता मेन पार्ट एक्सप्लेनेशनचा. ज्यावेळेस आपण सिन्स हा शब्द कंजंक्शन म्हणून वापरतो त्यावेळेस आपण तो सिंपल पास्टमध्ये लिहित असतो. ठीक आहे. जर आपल्याला प्रिपोजिशन म्हणून कधीपासून हे कळलेलं असेल तर आपण परफेक्ट प्रेझेंट वापरतो. ओके. सो आपल्याला इथे कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे. सिंपल पास्टमधली वाक्यरचना पाहिजे. या ठिकाणी मेनी थिंग्स हॅव हॅपन्ड सिन्स आय लेफ्ट द स्कूल हे करेक्ट आहे. नेक्स्ट जे आहे सिन्स आय हॅव लेफ्ट द स्कूल, इथे ॲक्च्युली परफेक्ट टेन्स वापरण्याची गरज नव्हती, त्याच्यामुळे ए करेक्ट आहे म्हणणारा ऑप्शन 3 आपण ठेवूयात. बाकीचे आपले उत्तर चुकीचे आहेत. नेक्स्ट बघूयात. चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. द टू फ्रेंड्स हेल्प्स डॅश विथ देअर होमवर्क. दोन लोकांसाठी आपण ईच अदर वापरतो. दोनपेक्षा अधिक गोष्टी असतील तर आपण वन अनदर वापरतो. देमसेल्फ नसतं, देमसेल्व्स असतं आणि हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. इथे त्याचं आपल्याला काय सांगायचं आहे की त्यांनी एकामेकांना मदत केली. कर्ता जो आहे त्याच्याकडून केलेली कृती स्वतःवरच उलटत असेल, जो कोणी करता आहे त्याच्यावरच ती कृती पलटली असं आपल्याला सांगायचं असेल तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरतात. इथे ह्या दोघांनी एकामेकांना मदत केलेली आहे, त्यामुळे ईच अदर हे आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. ठीक आहे. प्रोनाउनचा टॉपिक होता तो. नेक्स्ट बघूयात आता. लेट द डॉग बी लेफ्ट. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला रचना करायची आहे. बी नंतर आपण V3 वापरलं. ठीक आहे. हे आपण कधी वापरतो? लेट, बी आणि V3 पॅसिव्हमध्ये वापरतो. इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचे पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण दोन पद्धतीने करतो. म्हणजे V+O असेल तर आता आपण लेट वापरतो, त्यानंतर व्हर्ब वापरतो, त्यानंतर ऑब्जेक्ट वापरतो. ॲक्च्युली आता रचना बदलते ना. लेट नंतर ऑब्जेक्ट येतो, त्यानंतर आपण बी वापरतो प्लस आपण V3 वापरतो. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे पॅसिव्ह व्हॉइस केलेले असतात. मग आता या ठिकाणी ही जी रचना आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सची, ती इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात व्हर्बनी झालेली असते. एकच ऑप्शन दिसतोय, लिव्ह द डॉग अलोन. या पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट होणार आहे.
व्हॉइसचं लेक्चर लवकरच यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल होईल, त्यामुळे ते नंतर तुम्ही जेव्हा अपलोड होईल तेव्हा बघू शकता. एक्झामच्या आधीच होईल. नेक्स्ट, टेम्परन्स अँड एम्प्लॉयमेंट आर कंड्युसिव्ह. कंड्युसिव्ह ह्या शब्दानंतर नेहमी टू चा वापर करतात. हा फिक्स प्रिपोजिशनचा प्रकार आहे. कंड्युसिव्ह टू हेल्थ. ठीक आहे, ऑप्शन 4. The man with a smiling face is our leader. Which of the following, which is the correct conversion of the above sentence into complex one? कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला काय करायचं असतं, एक क्लॉज सबऑर्डिनेट पाहिजे असतो. कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला एक मेन वाक्य असतं, एक मुख्य वाक्य असतं, त्याच्यावर अवलंबून असणारं दुसरं उपवाक्य आपल्याला वाक्यात पाहिजे आहे. त्यासाठी आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरतो, जसं की सो आहे, दॅट आहे. ठीक आहे, एक्झाम्पल्स बघूयात. द मॅन विथ अ स्माइलिंग फेस इज अवर लीडर. ओके, मग आता हा, आणि मी तुम्हाला आत्ता मगाशीच रेफरन्स आला होता ना आपला, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसचे जे एक्झाम्पल्स असतात हे आपले सगळे क्लॉजचे प्रकार असतात. जे काही क्लॉज आहेत, ॲडव्हर्ब क्लॉज, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, हे सगळे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये येतात. आपल्याला क्लॉजचं वाक्य शोधायचं आहे. द मॅन हॅज अ स्माइलिंग फेस अँड ही इज अवर लीडर. हे कंपाऊंड सेंटेन्स झालं. अँड मी जोडलेलं आहे, दोन्हीकडे वेगळा त्याचा करता दिलेला आहे. हे कंपाऊंड आहे, हे कॉम्प्लेक्स नाही. मग एक करेक्ट म्हणणारे आपण 2 ऑप्शन्स एलिमिनेट करूयात. आता फक्त आपल्याला बी किंवा डी बघायचं आहे. बी, द मॅन हू हॅज अ स्माइलिंग फेस इज अवर लीडर. आणि डी सेंटेन्स काय आहे, ॲज द मॅन हॅज अ. आता इथे ॲज हे ॲडव्हर्ब क्लॉजचं रिझनचं आहे. तो त्याचा हसरा चेहरा आहे म्हणून तो आमचा लीडर आहे का? वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे ना. त्यामुळे कॉम्प्लेक्स सेंटेन्स कधीही सिंथेसिस करताना, ट्रान्सफॉर्मेशन करताना आपल्याला कुठेही असं वाटलं नाही पाहिजे की वाक्याचा अर्थ बदलला. ठीक आहे, त्याचा हसरा चेहरा आहे म्हणून आम्ही त्याला लीडर केला असा अर्थ निघतो. हे वाक्य पूर्णतः चुकीचं आहे. ऑप्शन बी हे आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण सबऑर्डिनेटिंग क्लॉज म्हणून हूचा वापर केलेला आहे. द मॅन क्लॉज काय बनतो बघा, नाउन क्लॉज बनतो ना. द मॅन हू हॅज अ स्माइलिंग फेस, तो माणूस ज्याचा चेहरा हसरा आहे तो आमचा लीडर आहे. मग इथे आपण ह्या नाउन बद्दल नाउन अपोजिशन म्हणून किंवा ऑब्जेक्ट ऑफ द नाउन, कॉम्प्लिमेंट ऑफ द नाउन या पद्धतीने नाउन क्लॉज वापरलेला आहे. बी सेंटेन्स करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आय वॉज अलार्म्ड लेस्ट वी शुड नॉट बी रेक्ट. मग अशी आपण सेम एक्झाम्पल बघितलं, लेस्टच्या वाक्यामध्ये नॉट नाही आलं पाहिजे. ए करेक्ट नाही. ए करेक्ट म्हणणारे आपण दोन्ही ऑप्शन्स कट करून टाकूयात. राहतं सी आणि डी किंवा मग डी. याचा अर्थ डी सेंटेन्स बाय डिफॉल्ट करेक्ट आहे. सी फक्त क्रॉस चेक करूयात. दो ही इज सफरिंग मच येट ही डज नॉट कंप्लेन. दोच्या वाक्यामध्ये कॉमा किंवा येट पाहिजे, हे आलेलं आहे, त्याच्यामुळे सी सेंटेन्स करेक्ट आहे. ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. आता आपण, मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर कसं काढायचं ते सांगितलं. आता फक्त प्रश्न आपण जे सेंटेन्सेस आहेत ते क्रॉस चेक करूया. पहिल्यामध्ये आपल्याला कळलं लेसच्या वाक्यात नॉट आलं, वाक्य चुकलं. नेक्स्ट बघा, वी बोथ लव ॲज वेल ॲज. बोथ सोबत अँडचंच पेअरिंग केलं जातं. आणखीन एक नियम लक्षात ठेवा, बोथच्या वाक्यात सुद्धा नॉट हा शब्द नाही आला पाहिजे. जर तुम्हाला म्हणायचं असेल तर आपण नायदर हा शब्द वापरून नायदर नॉर हे कंजंक्शन वापरू शकतो. बोथ हे सेंटेन्समध्ये नॉटचा वापर सुद्धा नसतो. बोथ सोबत नेहमी अँडचंच पेअरिंग होतं. बोथ अँड पाहिजे, ॲज वेल ॲज नाही. नेक्स्ट आहे दो ही इज सफरिंग, दो सोबत येट येतं. नेक्स्ट आहे नॉट ओनली ही इज फुलिश. आता आपण इथे ही जी वाक्यरचना आहे, नॉट ओनली इज ही फुलिश या पद्धतीने करेक्ट करून दिलेलं आहे तुम्हाला पेपरमध्ये. नॉट ओनली इज ही फुलिश बट ऑल्सो ऑब्स्टिनेट. वाक्याची सुरुवात जर नकारार्थी शब्दांनी झालेली असेल तर आपण इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ वर्ब वापरतो आणि त्यामुळे या पद्धतीने ही रचना केलेली आहे. सी डी करेक्ट आहेत, सी डी करेक्ट आहेत. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. हॅलो ही सेड टू हिज फ्रेंड, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. इथे बघा, आता हॅलो असं म्हटलेलं आहे म्हणजे वी ग्रीट समवन. हॅलो हाय या पद्धतीने आपण ग्रीट करतो समोरच्याला. मग इथे
ही ग्रीटेड म्हटलं, एवढंच जरी तुम्हाला बघितलं, सी आणि सगळे ऑप्शन आपल्याला एकटे एकटे विचारलेले आहेत. ठीक आहे, सो सी आहे. डी दिलेला आहे तर आपण एकदा क्रॉस चेक करू. ही टोल्ड हॅलो अँड आस्क्ड. आता त्याने हॅलो म्हटलं. आता टोल्ड कधी वापरायचं असतं? ज्यावेळेस ऑब्जेक्ट सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल, आय सेड असं म्हटल्यानंतर मी सेड नंतर हॅलो म्हणू शकते. आय सेड हॅलो, बरोबर. पण आय सेड टू समवन, फॉर एक्झाम्पल आय सेड टू हिम, पुढे जर माझ्याकडे ऑब्जेक्ट असेल तर मी त्याचं इनडायरेक्ट करताना टोल्ड वापरते. सेड टू असेल तर टोल्ड वापरले जातं, बरोबर. त्याच्यामुळे इथे डी ऑप्शन चुकतोय. त्याच्यामुळे फक्त सी करेक्ट म्हणणारा ऑप्शन आपला आन्सर असणार आहे. 89चा आन्सर असेल ऑप्शन नंबर 2. 90 आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ करेक्ट नाउन क्लॉज. नाउन क्लॉज बद्दल विचारलेलं आहे. ही ॲडमिटेड दॅट ही रोट द लेटर. नेक्स्ट आहे आय डू नॉट नो व्हेन आय शॅल रिटर्न. ही ॲडमिटेड ही वॉज गिल्टी. इथे कुठेही बघा, ही ॲडमिटेड ही वॉज गिल्टी, कंजंक्शन किंवा कुठलाही सबऑर्डिनेट क्लॉज केलेला नाही. त्यामुळे सी तर नाही आहे ह्याचा आन्सर. हे कळलं आपल्याला. 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. आता इथे डी दोन्हीकडे सेम आहे. शी रॅन बिकॉज शी वॉज इन अ हरी. डी दोन्हीकडे कॉमन आहे. ए किंवा बी क्रॉस चेक करायचं आहे. ठीक आहे. ही ॲडमिटेड दॅट. व्हॉट डीड ही ॲडमिटेड. इथे तुम्हाला व्हॉटने उत्तर मिळत आहे, तो नाउन क्लॉज झाला. आय डू नॉट नो व्हेन. मी मगाशीच सांगितलं की का, कधी, का नाही, कधी, कसे, कुठे या पद्धतीने आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉज मिळतो. त्याच्यामुळे हा ॲडव्हर्ब क्लॉज झालेला आहे आणि हा वरचा नाउन क्लॉज आहे. ठीक आहे, ए करेक्ट आहे. सो आपण डी ऑप्शन आपलं उत्तर म्हणून लिहू शकतो. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 91. पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएशन मार्क आहे. आता याच्यात बघा, शी टोल्ड देम said, she told them, he said, why we didn't to leave early. आता इथे आपण हे जे सेंटेन्स आहे, शी टोल्ड देम आणि ही सेड असे 2 आपल्याला बनवायचे आहेत. सेमिकोलन देणं अपेक्षित होतं. ही टोल्ड देम, मग इथे आपण सेमिकोलन देऊयात. त्यानंतर ही सेड, पहिलं लेटर कॅपिटल असायला पाहिजे. आता माझ्याकडे ही जी PDF आहे यामध्ये थोडेसे करेक्शन रिक्वायर्ड होते. तुमच्याकडे येताना ते व्यवस्थित करेक्टेड फॉर्मॅटमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. डब्ल्यू कॅपिटल पाहिजे होतं, इन्व्हर्टेड कॉमामधलं पहिलं. त्यानंतर आपण क्वेश्चन विचारलेला आहे तर आपण तिथे क्वेश्चन मार्क देऊन वाक्य पूर्ण केलेलं आहे. थर्ड हे त्याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन बिलो विच मीन्स इडियम अंडरलाईन इन द सेंटेन्स. वाईल्ड गूज चेस. वाईल्ड गूज चेस म्हणजे काय? आता गूज जे असतात ते, वाईल्ड गूज म्हणजे काय, एक असा डक सारखा पक्षी असतो तो खूप मिळणं रेअर असतं. ठीक आहे. किंवा एखादी निरर्थक गोष्ट आपण शोधत राहतो. ठीक आहे. किंवा मग आपण आणखीन एक बघितलं होतं, टू फ्लॉग अ डेड हॉर्स. एखाद्या अनावश्यक गोष्टीवरती निष्फळ प्रयत्न करणं या अर्थाने. आपण टेलिग्रामला जी क्विज टाकतोय त्याच्यामध्ये मी ह्या पद्धतीने प्रश्न विचारला होता, टू फ्लॉग अ डेड हॉर्स. त्याचं एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला मी त्याच्याशी रिलेटेड सिमिलर 2 का 3 म्हणी दिल्या होत्या. त्यामध्ये 5 म्हणी दिलेल्या बहुतेक. सो त्या सेम होत्या. सो टू फ्लॉग द डेड हॉर्स हे त्याचं सिमिलर आहे. लक्षात ठेवा. बरेच एफर्ट्स आहेत जे माझ्याकडून घेतले जातात तुमच्यासाठी. त्याचा फक्त वापर करा. यूट्यूबला पण फ्री लेक्चर्स असतात आपल्याकडून, आपल्या MPSC मेड सिम्पल या चॅनलवरती. त्याचबरोबर आपण टेस्ट सिरीज पण आहे फ्रीमध्ये. आपल्याला वोकॅबलरी आपण पूर्ण 50 दिवस कंडक्ट केलेली आहे. या पद्धतीने बऱ्यापैकी आपला जो फ्री इनिशिएटिव्ह आहे तुमच्यासाठी त्याचा वापर करत चला. ठीक आहे. ओके. सो अ होपलेस परस्यूट म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला काहीही परिणाम, म्हणजे परस्यूट म्हणजे काय, एखाद्याच्या शोधात जाणे. आणि होपलेस म्हणजे काय, काही आशा नाही आहे या अर्थाने. अ प्रॉफिटेबल व्हेंचर, प्रॉफिट नाही आहे. वाईल्ड गूज चेस हा निश्चितच प्रॉफिटेबल नाही आहे. रिस्की आहे असं पण नाही. रिवॉर्डिंग नाही. रिवॉर्डिंग म्हणजे काहीतरी बक्षीस मिळतंय का, नाही. तो एखाद्या गोष्टीच्या, आपण म्हणतो ना, मला अजूनही ती म्हण आत्ता लक्षात नाही आहे बघा, धावत्याच्या मागे पळतो असं काहीतरी मराठीत एक म्हण आहे ना, त्या पद्धतीची ही म्हण असते. टू फ्लॉग अ डेड हॉर्स, वाईल्ड गूज चेस या पद्धतीने.
नेक्स्ट आता ह्याचं उत्तर आपल्याला कळलं की होपलेस परस्यूट म्हणजे काहीही आशा नसताना सुद्धा एखाद्या गोष्टीच्या मागे मागे जाणे या अर्थाने. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर लाईकली कंडिशन. नॉट लाईकली कंडिशन म्हणजेच काय, इतर 3 जे ऑप्शन दिलेले असतील ते तुम्हाला लाईकली कंडिशनचे दिलेले आहेत. मग आता कुठली कंडिशन नॉट लाईकली म्हणजे नाही त्या पद्धतीत बसत हे विचारलेलं आहे. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट समथिंग, की लाईकली कंडिशन आहे. लाईकली कंडिशन म्हणजे काय, असं होण्याची शक्यता आहे. लाईकली म्हणजे शक्यतो परिणाम असतो, अटीचा परिणाम तो होतो. अभ्यास केला तर यश मिळेल, सो इट इज मोर लाईकली टू हॅपन. होऊ शकतं, पॉसिबल आहे. लाईकली म्हणजे पॉसिबल. सो नॉट लाईकली म्हटलंय, सो ए तर डेफिनेटली नाही आहे. दे विल हॅव टोल्ड हिम द ट्रूथ इफ ही हॅज रिक्वेस्टेड देम. हां, आता इथे परफेक्ट प्रेझेंट विचारलेलं आहे इफच्या वाक्यामध्ये. त्याचं जे बदल आहे हा आपण विल हॅवनी करत असतो. आणि हे कधी होतं की इथे आपण एक नॉर्मल अट असेल ना, जी फर्स्ट कंडिशन आहे त्यात हे होतं. लाईकली कंडिशन आपल्यासाठी फर्स्ट कंडिशनमध्येच येते, बरोबर. सो ही लाईकली कंडिशनच झाली. नॉट लाईकली म्हणजे ही लाईकली कंडिशन आहे, आपल्याला लाईकली नसलेली कंडिशन शोधायची. तिसरं बघा, इफ जॉन अटेंडेड, हा V2 वापरलाय. V2 वापरलेला आहे म्हणजे ही सेकंड कंडिशन झाली. अनरियल कंडिशन, अनरियल पास्टसाठी वापरलेली कंडिशन. इम्प्रोबॅबल कंडिशन, प्रोबॅबल म्हणजे शक्यता असणे, इम्प्रोबॅबल म्हणजे शक्यता नसलेली कंडिशन. त्यासाठी आपण हे V2 मध्ये वापरतो. सो नॉट लाईकलीमध्ये निश्चितच इम्प्रोबॅबल येणार आहे. ऑप्शन सी हे आपल्यासाठी करेक्ट असेल. तरीही चौथं सेंटेन्स वाचूयात. इफ दे कट धिस ट्री दे विल नॉट गेट. इथे पण ही लाईकली कंडिशन आहे. लाईकली कंडिशन म्हणजे थोडक्यात काय, असं होऊ शकतं. प्रोबॅबिलिटी दाखवतो आपण, संभाव्यता दाखवतो आपण, बरोबर. आता इथे आपण काय म्हणतोय की असं केलं तर असं होणार, जर हे केलं तर हे होणार. आणि अनरियल कंडिशन ज्या असतात पास्टमधल्या, इम्प्रोबॅबल कंडिशन, त्यामध्ये तसं झालं नाही, नसतं तर इमॅजिनरी असतात, काल्पनिक असतात. त्यावेळी आपण अनरियल कंडिशन वापरतो. ओके, ऑप्शन आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. टू गिव्ह इज बेटर दॅन टू रिसीव्ह. याचा आपल्याला एक इन्फिनिटिव्ह वापरून जिरण, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स सबस्टिट्यूट्स अ जिरण फॉर इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स. जिरण कुठे कुठे वापरायचे ते बघायचे इन्फिनिटिव्हच्या ऐवजी. टू गिव्ह आणि टू रिसीव्ह हे 2 इन्फिनिटिव्हज आहेत आपल्याकडे. मग दोघांसाठी आपल्याला जिरण वापरावं लागेल ना. 2 इन्फिनिटिव्ह आहेत, 2 जिरण वापरायचे दोन्हीकडे. पहिल्यांदा तर इन्फिनिटिव्ह टू गिव्ह झालं तर त्याचं जिरण फॉर्म V4 फॉर्म असतो, गिविंग आणि रिसिविंग. ठीक आहे, गिविंग आणि रिसिविंग झालं, दोन्हीकडे आलं पाहिजे. बघा कुठे कुठे येत आहे. आता 2 ठिकाणी हे आहे, कळलं. पहिलं आणि दुसरं सेंटेन्स तरी येत नाही, इन्फिनिटिव्ह वापरलंय, आपल्याला दोन्हीकडे जिरण वापरायचं आहे. आता वाक्याचा अर्थ पण तर नाही बदलायला पाहिजे. इथे हे एक सिंपल सेंटेन्स आहे, ते आपण इन्फिनिटिव्ह न वापरता जिरण वापरून परत एकदा सिंपलच बनवायचं आहे. वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही. आपण या ठिकाणी बेटर दॅन कंपॅरिझन केलेलं आहे, इथे पण कंपॅरिझन दिसलं पाहिजे. आपण जर असं म्हटलं गिविंग अँड रिसिविंग आर बेटर, म्हणजे एखादं दान करणं पण चांगलं आहे आणि दान मिळवणं पण चांगलं आहे, स्वीकारणं पण चांगलं आहे, असा अर्थ निघतो. वाक्याचा अर्थ बदलू न देता सिंथेसिस आणि ट्रान्सफॉर्मेशन करायचे असतात, त्यामुळे हे या ठिकाणी चुकलेलं आहे. ठीक आहे, सी करेक्ट आहे फक्त. ऑप्शन 4 हे आपल्यासाठी करेक्ट आहे. लास्ट क्वेश्चन बघूयात. चूज द वर्ड हॅव्हिंग वर्ड अपोजिट टू दॅट ऑफ मॅलिस. आता मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं माल, मिस. ओके, हे लास्ट लेक्चरमध्ये आपण माल फंक्शन बघितलं होतं लास्ट टेस्टमध्ये. माल, मिस या पद्धतीने जेव्हा एखादा शब्द येतो त्यावेळेस तो निगेटिव्ह अर्थाचा असतो. ओके, आता आपल्याला अपोजिट विचारलंय, म्हणजे निगेटिव्हच्या अपोजिट म्हणजे काय, चांगल्या अर्थाचा शब्द शोधा. गुडविल हा चांगल्या अर्थाचा शब्द आहे, इलविल हा स्वतः निगेटिव्ह शब्द आहे, म्हणजे हा ह्याचा सिनॉनिम होणार. ठीक आहे, ट्रूथ हे
पॉझिटिव्ह अर्थाने आहे आणि फ्रेंडली हे सुद्धा पॉझिटिव्ह अर्थाने आहे. ओके, आपल्याला मॅलेस म्हणजे काय, दुष्ट हेतू असणारा किंवा जो कोणालाही पटवून घेत नाही, त्याच्यासोबत राहणं वागणं थोडंसं त्रासदायक होतं, या अर्थाने मॅलिस हा शब्द वापरलेला असतो. सो गुडविल, चांगली सदिच्छा या पद्धतीने, आणि फ्रेंडली म्हणजे आपल्याला त्याच्यासोबत कोपअप करणं सोपं जातं या अर्थाने. हे दोन्ही त्याचे अपोजिट आहेत. सो आपल्याकडे ए आणि डी असं उत्तर आपल्याला बघायचं आहे. ए सी बी सी हां, हे बघा ए आणि डी. सो 94चा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4. आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल, समजलं असेल, एक्स्ट्रा माहिती कळली असेल. तुम्हाला तुमचे जे काही फीडबॅक आहे ते प्लीज तुम्ही आपल्या क्लासच्या नंबरवरती पाठवत राहा. तुमच्या सजेशन्समुळे, फीडबॅकमुळे आम्हाला सुद्धा काम करण्याची अजून जास्त इच्छा होते, हुरूप येतो. त्यामुळे प्लीज तुमचे जे काही अभिप्राय असतील ते कळवायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत आपण जे काही ॲडिशनल माहिती बघितलेली आहे या क्वेश्चन्सच्या आन्सरमध्ये, ते सेपरेट कुठेतरी नोट करून ठेवा. ओके, उत्तरं जी तुमची चुकलेली आहेत ती का चुकली हे शोधा, आणि जरी बरोबर आली असतील तरीही आपलं लॉजिक हे रूलनुसार होतं का हे पण एकदा क्रॉस चेक करा. म्हणजे तुमच्या इंग्लिशच्या अभ्यासात तुम्हाला निश्चितच मदत होईल. थँक्यू.